ओके स्टुडंट्स, सो बघा परत स्टार्ट करूया. थोडासा व्हिडिओ पॉज झाला म्हणून परत आपल्याला स्टार्ट करावं लागतंय. ठीक आहे, ज्या क्वेश्चनला व्हिडिओ पॉज झाला होता तिथून आपण बघूया. बघा ठीक आहे. सो बघा काय दिलं ह्या क्वेश्चनमध्ये, इनिशियली एन आयडेंटिकल कॅपॅसिटर्स आर जॉईन इन पॅरलल अँड आर चार्ज टू पोटेन्शियल व्ही. नाऊ दे आर सेपरेटेड अँड जॉईन इन सिरीज. बघा म्हणजे काय, इनिशियली कसे कनेक्ट केले होते आपण त्यांना. बघा इनिशियली कसे होते, पॅरलल मध्ये होते. म्हणजे पॅरलल असे किती कॅपॅसिटर असणार, हे ऑब्विसली असे हे एन कॅपॅसिटर्स आहेत. असे एन कॅपॅसिटर्स आहेत. नंतर काय केलंय, त्यांना सिरीज मध्ये कनेक्ट केलंय. पण इनिशियली त्यांना काय केलंय, सगळ्यांचा पोटेन्शियल व्ही व्ही बनवलाय. सो ऑब्विसली यांचा पोटेन्शियल प्रत्येकाचा काय असणार आहे, व्ही व्ही व्ही. असे एन कॅपॅसिटर्स आहेत. तर त्यांनी काय सांगितलंय, चार खाली कंडिशन दिल्यात पोटेन्शियल डिफरन्सच्या आणि एनर्जीच्या. पोटेन्शियल डिफरन्स मध्ये काय फरक पडेल आणि एनर्जी इन्क्रीज होईल का डिक्रीज होईल. तर बघा आता ऑब्विसली इनिशियली सगळ्यांचं पोटेन्शियल किती झालं, व्ही झालं बरोबर, ज्यावेळेस पॅरलल मध्ये होते. आणि ज्यावेळेस पॅरलल मध्ये होते, ओके जास्त झूम झालं होतं. बघा ज्यावेळेस पॅरलल मध्ये होते सगळ्यांचा पोटेन्शियल किती झाला होता, व्ही झाला होता. दिसतंय प्रॉपरली, एक मिनिट. ठीक आहे, बघा सगळ्यांचा पोटेन्शियल किती झाला होता, व्ही झाला होता. आणि आपल्याला माहिती आहे पॅरलल मध्ये पोटेन्शियल कसा असतो, सगळ्यांचा सेम असतो, विच इज इक्वल टू दी टोटल पोटेन्शियल. आता यांचा सगळ्यांचा व्ही 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 झालाय, म्हणजे पण टोटल पोटेन्शियल सिरीज मध्ये काय असणार आहे, ऑब्विसली एन व्ही असणार आहे बरोबर, एन इंटू टाइम्स ऑफ व्ही. कारण की टोटल पोटेन्शियल म्हणजे काय असणार आहे, व्ही वन प्लस व्ही टू प्लस व्ही थ्री अप टू व्ही एन. सो ऑब्विसली हा काय असणार आहे, एन व्ही असणार आहे. सो एन व्ही वाले ऑप्शन जर पाहिले, फक्त ऑप्शन ए आहे आणि त्यानंतर ऑप्शन डी आहे. आता आपल्याला बघायचं एनर्जी. याच्यामध्ये काय सांगितलं, एनर्जी इन्क्रीजेस एन टाइम्स. याच्यामध्ये सांगितलं एनर्जी रिमेन्स दी सेम. आता ठीक आहे, बघू आपण एनर्जीचा फॉर्म्युला काढू. आता जर तुम्ही पॅरलल मध्ये पाहिलं तर पॅरलल मध्ये टोटल पोटेन्शियल किती असतो बघा, सगळ्यांची आपण ऍडिशन करतो, C1 प्लस C2 प्लस C3 म्हणजे किती असतो, एन टाइम्स ऑफ सी असतो. जर सिरीज मध्ये जर आपण काढला टोटल पोटेन्शियल तर CS इज इक्वल टू किती असतो बघा. तर आपण जर केलं तर हे एन अपॉन सी येतं बघा. कारण की आपण इकडे काय करत असतो, 1/c इज इक्वल टू 1/c1 प्लस 1/c2 प्लस 1/c3 अप टू 1/cn रेसिप्रोकलचे ऍडिशन करत असतो बरोबर. सो आता बघा मी काय करतो, बघा एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला मी अगोदर पॅरलल साठी काढतो. एनर्जी इन पॅरलल मध्ये कसे काय असणार, दॅट इज 1/2 दॅट इज CP इंटू VP स्क्वेअर बरोबर. आता पॅरलल मध्ये कसं असणार आहे, 1/2 CP काय असतो, दॅट इज NC बरोबर, इंटू VP स्क्वेअर म्हणजे काय असणार आहे, व्ही स्क्वेअर. कारण की सगळ्यांचा पोटेन्शियल सेमच असतो. सो इथं काय मिळणार आहे बघा आपल्याला, 1/2 NC व्ही स्क्वेअर. इथे जर पाहिलं सिरीज मध्ये तर काय मिळणार आहे बघा आपल्याला, 1/2 CS आणि VS स्क्वेअर. 1/2 CS किती येतो बघा, CS किती येतो, दॅट इज N अपॉन C नाही, आपल्याला C अपॉन N येणार. C अपॉन N येणार, C अपॉन N येणार, C अपॉन N येणार. सो ऑब्विसली इथं आपल्याला काय घ्यावं लागणार आहे बघा, C अपॉन N घ्यावं लागणार आहे. सो हे N कट करा. सो इथे काय येणार आहे बघा, कारण की आपल्याला माहिती आहे बघा, 1/c करतो आपण, 1/c प्लस 1/c2 1/c1 प्लस 1/c2 प्लस 1/c3 अप टू सो ऑन 1/cn इज इक्वल टू 1/c करतो. मग आपण सगळ्यांचे रेसिप्रोकल ऍड केल्यानंतर ऑब्विसली हे C नंतर वरती जाईल आणि N ऑब्विसली काय येणार आहे, खाली येणार आहे राईट. सो इथं CS ला आपण जर तसं घेतलं तर काय येणार आहे, दॅट इज बघा C अपॉन N इंटू व्ही. आता व्हीचं काय आताच पाहिलं आपण, व्ही काय होतो, N टाइम्स ऑफ व्ही होतो. सो इथं मी काय करणार, N इंटू व्हीचा स्क्वेअर करणार. सो बघा काय मिळणार मला, 1/2 C अपॉन N स्क्वेअर व्ही स्क्वेअर. सो काय मिळणार बघा, 1/2 हा N कॅन्सल, हा N स्क्वेअर ह्याचा स्क्वेअर कॅन्सल. सो मला काय मिळणार आहे, 1/2 NC व्ही स्क्वेअर. हे जर दोन्ही पाहिले, हे दोन्ही कसे आहेत, इक्वल आहे बरोबर. म्हणजे एनर्जी कशी राहणार आहे, एनर्जी विल रिमेन सेम. एनर्जीत काही फरक नाही पडणार. ठीक आहे, हा NV टाइम्स होईल, बट एनर्जी मध्ये काही फरक पडणार नाही. सो आन्सर विल बी दॅट इज ऑप्शन डी. ओके ठीक आहे. हां बघा याच्यामध्ये काय सांगितलं, कंडेन्सर ऑफ कॅपॅसिटर C1 इज चार्ज टू पोटेन्शियल V1. एक C1 कॅपॅसिटी वाला आहे, चार्ज त्याचा V1 आहे. सो ऑब्विसली Q1 इज इक्वल टू काय असणार आहे, दॅट इज C1 V1 असणार आहे. ओके, देन डिस्कनेक्टेड अनचार्ज कॅपॅसिटर ऑफ कॅपॅसिटी C2 इज कनेक्टेड इन पॅरलल विथ C1. ओके ठीक आहे, C2 हा C1 सोबत पॅरलल मध्ये कनेक्ट केलाय. देन रिझल्टंट पोटेन्शियल विल बी,
ओके, रिझल्टंट पोटेन्शियल विचारले बघा. पॅरलल मध्ये कनेक्ट केलाय तर दोघांचे क्यू ची ऍडिशन काय होणार बघा, क्यू इज इक्वल टू व्हॉट, Q1 प्लस Q2 होणार आहे. म्हणजेच काय, दॅट इज, आता हा जो आहे हा त्याचा टोटल चार्ज आहे ऍक्च्युली. सो हा म्हणजे इनिशियली त्याचा Q होता. सो ऑब्विसली C1 होता Q1. सो इथे काय होणार, दॅट इज बघा C1 V1 प्लस C2 V2 हे होणार आहे. आधी पॅरलल मध्ये कनेक्ट केले, सो ऑब्विसली V1 इज इक्वल टू V2 असणार आहे बघा. बघा सो इथे काय येणार आहे, V1 इज इक्वल टू V2 इज इक्वल टू V C1 प्लस C2 इज इक्वल टू Q. आता त्यांनी आपल्याला ऍक्च्युली काय विचारले आपल्याला, त्यांनी देन रिझल्टंट पोटेन्शियल V2, रिझल्टंट पोटेन्शियल विचारले म्हणजे ह्या कंडिशन मधला. म्हणजे हा जो पोटेन्शियल आहे ऍक्च्युली सिरीज मध्ये वेगळा होता, रिझल्टंट पोटेन्शियल विचारला म्हणजे हा रिझल्टंट पोटेन्शियल हाच असणार आहे. सो हा किती होतो बघा, V इज इक्वल टू Q अपॉन C1 प्लस C2. बरोबर, हा रिझल्टंट पोटेन्शियल असणार आहे टोटल चार्ज अपॉन C1 प्लस C2. आता यांच्यात टोटल चार्ज किती असणार आहे, ऑब्विसली फर्स्ट चार्ज काय केलेला आहे, C1 इज चार्ज टू पोटेन्शियल V1 अँड देन डिस्कनेक्टेड अनचार्ज कॅपॅसिटर ऑफ C2 इज कनेक्टेड इन पॅरलल. म्हणजे याचा चार्ज ह्याला जाणार आहे. म्हणजे इथे काय होणार आहे, Q इज इक्वल टू आपण काय घेणार, दॅट इज C1 V1 अपॉन C1 प्लस C2. म्हणजे इथे काय भेटणार बघा, दॅट इज पोटेन्शियल आपल्याला काय मिळणार आहे, C1 V1 अपॉन C1 प्लस C2. राईट, ठीक आहे. सो ऑप्शन विल बी ऑप्शन ए. ठीक आहे, बघा याच्यामध्ये काय केलेलं आहे, ह्याला अगोदर हा चार्ज केलाय, ह्या एवढा चार्ज केला, एवढं चार्ज याच्यामध्ये भरलाय. आता हा याला कनेक्ट केलेला आहे. बरोबर, म्हणजे टोटल चार्ज काय असणार आहे, हा एवढाच असला पाहिजे, Q1 एवढाच असला पाहिजे. आणि की त्याचाच चार्ज इकडे जाणार आहे परत. मग टोटल चार्ज म्हणजेच काय, दॅट इज Q1 म्हणजेच काय असणार आहे, C1 V1. म्हणून आपण डायरेक्ट इथे C1 V1 घेतलंय. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ठीक है, two identical parallel plate air capacitors are connected in series to battery of EMF V. If one of the capacitor is inserted in liquid of dielectric constant K, then potential difference of the capacitor will be, potential difference of the capacitor will be, potential difference विचारलाय बघा. ठीक आहे, बघा पहिल्या केस मध्ये C इज इक्वल टू काय असणार आहे बघा, दॅट इज कॅपॅसिटर्स एअर कनेक्टेड इन सिरीज, तो काय असणार आहे, A एप्सिलॉन नॉट K अपॉन D असणार आहे. सेकंड केस मध्ये काय केलं, त्याला डायइलेक्ट्रिक मध्ये बुडवलं म्हणजे C डॅश इज इक्वल टू काय असणार आहे, C2 इज इक्वल टू काय असणार आहे, A एप्सिलॉन नॉट K अपॉन D, A एप्सिलॉन नॉट K अपॉन D. आता त्यांनी आपल्याला विचारलंय की देन द पोटेन्शियल डिफरन्स ऑफ अदर कॅपॅसिटर विल बिकम, पोटेन्शियल डिफरन्स ऑफ दी अदर कॅपॅसिटर विल बिकम. सो त्यांनी पोटेन्शियल डिफरन्स विचारलं आपल्याला. सो ह्या केसमध्ये काय असणार आहे बघा, सो बघा दोन्ही काय कशा आहेत, दोघांवरती चार्ज तर सेम असला पाहिजे. सो किंवा कनेक्टेड इन सिरीज, ओके सिरीज मध्ये, ओके 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 सिरीज मध्ये आहेत, दोन सिरीज मध्ये कनेक्टेड आहेत असे, याच्यामध्ये काहीतरी आहे. ठीक आहे, सो ऑब्विसली दोघांमधला चार्ज कसा असणार आहे, Q1 इज इक्वल्स टू Q2 आहे. सो ऑब्विसली काय घेणार मी, Q1 इज इक्वल्स टू Q2 म्हणजेच काय, C1 V1 इज इक्वल्स टू व्हॉट, C2 V2. C1 काय आहे बघा, C1 काय आहे, दॅट इज C2 जर तुम्ही पाहिला, C2 आपल्याला काय मिळतो बघा, C2 जर प्रॉपरली इथे पाहिला, C2 इज इक्वल्स टू C1 इंटू K. सो C1 V1 इज इक्वल्स टू, मी C2 ला काय लिहितो बघा, C1 इंटू K इंटू V2. सो देअरफॉर इथे मला काय मिळणार आहे, V1 इज इक्वल्स टू व्हॉट, K V2. त्यांनी काय विचारलंय, देन पोटेन्शियल डिफरन्स ऑफ अदर कॅपॅसिटर विल बिकम, अदर कॅपॅसिटर विल बिकम, पोटेन्शियल डिफरन्स त्यांनी विचारलाय बघा इथं आपल्याला. सो म्हणजे दुसऱ्या कॅपॅसिटर्सचा. आता ऑब्विसली सिरीज मध्ये जर कनेक्ट केलेले तर काय असणार आहे बघा, V इज इक्वल्स टू आपल्याला काय करावं लागणार, V1 प्लस V2 करावं लागणार आहे. हा टोटल पोटेन्शियल झाला, हा फर्स्ट कॅपॅसिटर झाला, हा सेकंडचा झाला. आपल्याला त्यांनी V2 विचारलाय, V2 राईट. सो इथे आपण काय केलं, V इज इक्वल्स टू V1 काय आला आपला, K V2 आलाय प्लस V2. सो इथून काय करा, इथून काय करा आता, K दोघांमधून जर K कॉमन काढला तर काय होईल, V2 जर कॉमन काढला तर काय होईल, K प्लस 1 इंटू V2. सो ऑब्विसली V2 इज इक्वल्स टू काय होईल, V अपॉन, सो VT इज इक्वल्स टू काय होईल, दॅट इज V अपॉन K प्लस 1, V अपॉन K प्लस 1. सो V अपॉन K प्लस 1 कोणता ऑप्शन आहे का असा. आता V म्हणजे काय, ऍक्च्युली पोटेन्शियल आहे. आता आपल्याला माहिती आहे पोटेन्शियल की V1 प्लस V2 म्हणजे आपला अभ्यास घेतली किती आलाय, दॅट इज टोटल पोटेन्शियल V आहे. टोटल पोटेन्शियल आपला V अपॉन K प्लस 1. सो ऑप्शन काय, KV अपॉन K प्लस 1
के वी अपॉन के प्लस वन, तो 1 अपॉन वे प्लस के अपॉन के. सो V2 त्यांनी विचारला ओ, V2 इज इक्वल्स टू के V2. V1 ला आपण लिहिलं इन टर्म्स ऑफ त्यांनी कोणाचा विचार पोटेन्शियल डिफरन्स, देन potential difference of the other capacitor will become, म्हणजे आपल्याला टोटल पोटेन्शियल डिफरन्स नाही V2 च काढायचा आहे, V अपॉन के प्लस वन. सो इथे ऑप्शन तसं तर काही येत नाहीये. सो V अपॉन के प्लस वन इथं V इज इक्वल्स टू V1 प्लस V2 घेतलं आपण. त्यानंतर V1 C1 आपला टू आयडेंटिकल पॅरलल प्लेट कॅपॅसिटर are connected in series to a battery of EMF V. If one of the capacitor is inserted in liquid of dielectric constant K, then potential difference of the other capacitor will become epsilon 0 K upon D. C1 V1 दोन्ही सीरीज मध्ये, सो चार्ज बरोबर C1 V1 is equals to C2 V2. C1 V1 is equals to C1 into K obviously. So V1 is equals to आपल्याला काय आलाय बघा, K V2 आलाय, दोघं सिरीज मध्ये. सो ऑब्विसली टोटल पोटेन्शियल इज इक्वल्स टू काय असणार आहे, V1 प्लस V2. सो V1 प्लस V2. सो V1 ला आपण पुट केलंय के V2 बरोबर. V1 ला आपण पुट केलंय के V2. V1 ला आपण पुट केलंय वन ऑफ द कॅपॅसिटर इज इक्वल्स टू, सो पोटेन्शियल. अच्छा ठीक आहे म्हणजे ऍक्च्युली त्यांनी याला ओके बघा ठीक आहे. क्वेश्चन बघा नीट प्रॉपरली रीड करा. त्यांनी काय सांगितले, टू आयडेंटिकल कॅपॅसिटर ह्यांच्यापैकी एकाला काय केलं आपण, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट के मध्ये आपण त्याला बुडवलंय. तर त्यांनी काय विचारले, पोटेन्शियल डिफरन्स ऑफ द अदर कॅपॅसिटर, म्हणजे ऍक्च्युली काय, ज्याला बुडवलंय त्याचा कॅपॅसिटर नाही दुसऱ्याचा, म्हणजे ऍक्च्युली आपल्याला V1 करायचं, V1 फाइंड आउट करायचं, V2 नाही. बघा त्यांनी काय सांगितलं, ते पोटेन्शियल डिफरन्स ऑफ द अदर कॅपॅसिटर म्हणजे कोण, जो बुडवलेला नाही, म्हणजे ऍक्च्युली आपल्याला V1 फाइंड आउट करायचंय. सो V1 जर फाइंड आउट करायचं म्हणलं, ठीक आहे बघा क्वेश्चन रीडिंग मध्ये थोडीशी गफलत झाली आपली बघा. सो V इज इक्वल्स टू V1 ला मी काय लिहिणार बघा इथं आता, ठीक आहे मी V1 ला नाही लिहिणार, V1 जशाल तसं लिहिणार. V2 इथं काय होईल बघा, V1 अपॉन K इज इक्वल्स टू V2 होईल. सो V1 प्लस V2 ला मी काय लिहिणार आता, V1 अपॉन K. आता येईल बघा V इज इक्वल्स टू V1 कॉमन काढा, 1 प्लस 1 बाय K. सो इथे किती येईल, V इज इक्वल्स टू V1 K प्लस 1 अपॉन K. हा K इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल, म्हणजे KV अपॉन K प्लस 1 इज इक्वल्स टू व्हॉट, V1. ठीक आहे बघा क्वेश्चन मध्ये काय दिलं होतं, ऍक्च्युली जो कॅपॅसिटर बुडवलाय त्याचा पोटेन्शियल नाही विचारलाय, दुसऱ्याचा पोटेन्शियल विचारलाय, आणि आपण काय काढत होतो, जो बुडवलाय त्याचाच काढत होतो, राईट. ठीक आहे. सो क्वेश्चन रीडिंग प्रॉपरली असली पाहिजे बघा. सो आन्सर काय राहील बघा, KV अपॉन K प्लस 1 म्हणजेच काय असे आपला ऑप्शन आहे ए बरोबर, KV अपॉन K प्लस 1 ऑप्शन ए. सो नेक्स्ट क्वेश्चन, an air filled capacitor has capacity 2 picofarad. Okay, the separation of the plate is doubled. बघा ठीक आहे, पहिल्याची किती आहे, that is C1 is equals to 2 picofarad. Now the separation of the plates is doubled. ठीक आहे, म्हणजे D2 is equals to 2 times of D1 and interspace between the plate is filled with dielectric material. अच्छा, डायइलेक्ट्रिक मटेरियल म्हणजे इथे काहीतरी K पण आहे, पहिल्या केसमध्ये K नाहीये, एअर फील्ड बरोबर. पहिल्या केसमध्ये काय आहे, K इज इक्वल्स टू 1 आहे. ओके, देन द कॅपॅसिटी इज इन्क्रीज टू 6 पिकोफॅरेड. ओके, म्हणजे C2 दिला आहे आपल्याला 6 पिकोफॅरेड. ओके, द डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ द मटेरियल म्हणजे हे K विचारलंय बघा सेकंड केसमध्ये. ठीक आहे बघा, सेकंड केसमध्ये काय दिलंय बघा आपल्याला, C1 म्हणजे काय असणार आहे बघा, C1 सिम्पली त्यांनी काय दिलं आपल्याला, A एप्सिलॉन नॉट K बाय D. K इज इक्वल्स टू 1 आहे, सो सिम्पली हा काय असणार आहे, C1 इज इक्वल्स टू A एप्सिलॉन नॉट अपॉन D1 बघा. आता C2 म्हणजे काय असणार आहे, ऍक्च्युली C2 इज इक्वल्स टू व्हॉट, A एप्सिलॉन नॉट, इथं K दिलेला त्यांनी दिला आहे, आणि इथं D2. आता D2 काय दिलं ऍक्च्युली त्यांनी 2 टाइम्स ऑफ D1, म्हणजे A एप्सिलॉन नॉट K अपॉन 2 टाइम्स ऑफ D1. म्हणजे जर आपण जर C2 जर प्रॉपरली पाहिलं तर हा A एप्सिलॉन नॉट D1 हा एवढा पार्ट जो आहे हा म्हणजे काय असणार आहे, ऍक्च्युली C1 असणार आहे इंटू K बाय 2
K/2 बरोबर. सो बघा इथं काय दिलं बघा, C2 किती दिलेला आपल्याला 6 पिकोफॅरेड दिलेला आहे आणि C1 किती दिला आहे 2 पिकोफॅरेड दिलेला आहे इंटू K/2. सो 2 कॅन्सल. सो ऑब्विसली 6 इज इक्वल्स टू K. सो K काय असणार आहे 6 असणार आहे. सो आन्सर विल बी ऑप्शन ए. इझी क्वेश्चन होता. ठीक आहे, काही नाही, डी चेंज केलं फक्त आणि काहीतरी के ची व्हॅल्यू त्यांनी दिली आपल्याला. बघा, द रिझल्टंट कॅपॅसिटी बिटवीन पॉइंट्स ए अँड बी इन द गिवन सर्किट इज. दोन सर्किट आहेत त्याच्यामध्ये काय विचारली, रिझल्टंट कॅपॅसिटी विचारली. बघा म्हणजे रिझल्टंट कॅपॅसिटन्स विचारलाय. बघा तर पाहिलं तुम्ही, हे जे दोन कॅपॅसिटी आहेत हे दोन पॅरलल मध्ये आहेत बरोबर. आता पॅरलल मध्ये आपल्याला बघा माहिती आहे, आपण खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला कळतं की ज्यावेळेस सेम पोटेन्शियलचे पॅरलल जर आपण एकत्र करतो, म्हणजे जर असे सी 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 सगळे पॅरलल मध्ये जर आपण केले, सो ऑब्विसली इथं काय येणार आहे, दॅट इज सगळ्यांचं एन टाइम्स ऑफ सी येतं. म्हणजे इथं याचा काय येणार आहे, दॅट इज ह्याचं कॉम्बिनेशन काय येणार आहे 2C येणार आहे. हा 2C जो असणार आहे ह्याच्या सिरीज मध्ये जाणार आहे. बघा 2C च्या सिरीज मध्ये जाणार आहे. आणि आता सिरीज मध्ये आपल्याला माहिती आहे, जर बघा हे सी म्हणजे काय समजले, इट्स आता 1/2C प्लस मी काय करणार 1/2C इज इक्वल्स टू 1/C डॅश. सो इथे काय येणार 2/2C, 2 कॅन्सल होणार इज इक्वल्स टू 1/C डॅश. म्हणजे आन्सर काय आलं C इज इक्वल्स टू C डॅश. म्हणजे ऍक्च्युली C डॅश इज इक्वल्स टू काय आला बघा, जो ओरिजिनल कॅपॅसिटन्स होता त्याला डिवाइडेड बाय जेवढे कॅपॅसिटर आहे तेवढे. म्हणजे इथं काय आहे 2C, हा 2C दोन कॅपॅसिटर आहेत बरोबर. म्हणजे काय करणार मी, ऍक्च्युली जो त्यांचा कॅपॅसिटन्स आहे 2C डिवाइड बाय 2, म्हणजे इथे परत काय येणार आहे ह्याच्या पूर्ण ऐवजी काय येणार आहे, या पूर्ण ऐवजी आता फक्त इथे आपल्याकडे काय राहणार आहे C राहणार आहे. आता हा 2C आणि हा C बघा 2C आणि हा C हा C आणि हा C हे परत कसे आले, पॅरलल मध्ये आले बरोबर. हे परत पॅरलल मध्ये आले. मग आता ह्या C चा आणि ह्या C चा परत पॅरलल म्हणजे काय होणार 2C. परत हा 2C आणि हा 2C सिरीज मध्ये येणार. परत 2C ला डिवाइडेड बाय 2 करा, काय होणार C. परत ह्यांचा परत रिझल्टंट ह्याच्यासोबत पॅरलल मध्ये येणार, दॅट इज 2C प्लस C होणार. बघा समजलं नसेल तर बघा सॉल्व्ह करून दाखवतो. बघा यांचा कॅपॅसिटर म्हणजे बघा इथं काय होणार, ह्या 2C हिचा लेट से मी ह्यांचा कॅपॅसिटर C डॅश ठेवतो. म्हणजे जर ही फिगर बघा मी हे ठीक आहे. बघा इथं काय होणार आहे आता, बघा हे कॅपॅसिटर आहे. सो ह्या C आणि C चा हा इथं रिझल्टंट येणार, तो किती असणार दॅट इज 2C. आणि हा पण किती आहे 2C. आता हा 2C आणि हा 2C कसा झाला, हा सिरीज मध्ये झाला ऑब्विसली राईट. ह्या सिरीज मधल्या ह्यांचा कॅपॅसिटन्स काय येणार बघा आता, हे सिरीज मध्ये यांचा कॅपॅसिटन्स काय येणार, दॅट इज 1/2C प्लस 1/2C असं करत 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 गेलो म्हणजे 2C/2 असं येणार तो ऑब्विसली. बघा म्हणजे जेवढे कॅपॅसिटर्स असतात लेट से, म्हणजे जेवढे C सगळ्यांचा कॅपॅसिटर आहे आणि N कॅपॅसिटर येतो, आपल्याला फॉर्म्युला मिळत काय असतो, दॅट इज C/N मिळत असतो. सो ऑब्विसली इथं C किती आहे 2C आहे. सो 2C/2 जर केलं तर इथं ऑब्विसली काय मिळणार आहे आपल्याला, हा असा C मिळणार. बघा हा C झाला आणि हा पण C झाला बरोबर. परत हे दोघं कसे आले, पॅरलल मध्ये आले. सो ऑब्विसली परत इथे काय मिळणार बघा, हा कॅपॅसिटर, हा इथे असा कॅपॅसिटर आणि ह्यांचा हा किती आहे, हा 2C आहे बरोबर. हा पण किती आहे, हा 2C आहे. परत आता हे C आणि हे C दोघं पॅरलल मध्ये आले, हा इथं हा यांचा 2C झाला बघा 2C. परत हे 2C आणि हे 2C सिरीज मध्ये, यांचा रिझल्टंट काय येणार, दॅट इज 2C/2 बरोबर. कारण की आपला रिझल्टंट काय असतो सिरीज मध्ये C/N. N इज नंबर ऑफ कॅपॅसिटर्स. इथे किती नंबर ऑफ कॅपॅसिटर्स 2 आहेत आणि C किती दिलेला आहे, दॅट इज 2C दिलेला आहे. सो 2C/2 किती येणार आहे, 2 कॅन्सल होणार आणि इथे फक्त राहणार C. म्हणजे हा जो आपला 2C आहे बाहेरचा, ह्याच्यासोबत फक्त इथे काय राहणार आहे, एक C नावाचा कॅपॅसिटर आणि हे कसे राहणार आहे, पॅरलल मध्ये आहेत. सो 2C प्लस C डायरेक्टली काय येणार आहे आन्सर 3C. काय नाही, दिसायला फक्त मोठं कॉम्बिनेशन दिलंय त्यांनी, इझी आहे बघा. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन बघा, काय नाही बघा परत एकदा सांगतो, हे दोघं पॅरलल C प्लस C 2C, हे 2C आणि 2C हे सिरीज मध्ये, यांचा 2C चा किती येणार आहे, दॅट इज C येणार आहे. परत हा C आणि हा C यांचा कॉम्बिनेशन दोघं पॅरलल मध्ये C प्लस C 2C. परत ह्या 2C सोबत हा 2C ह्याचा जो रिझल्टंट येणार आहे तो सिरीज मध्ये येणार आहे. परत 2C सिरीज मध्ये त्यांचा रिझल्टंट काय येणार आहे, C येणार आहे. आणि ह्या सगळ्याचा रिझल्टंट C, ह्या सगळ्याचा रिझल्टंट C ह्या 2C सोबत काय येतो, पॅरलल मध्ये होतो. सो 2C प्लस C इज इक्वल्स टू 3C. आन्सर राहणार आहे ऑप्शन ए. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलंय,
four charges q, q minus q minus q are placed at four corners a, b, c and d of a square as shown in the figure. If x is the side of the square, then electrostatic potential energy of the system of charges will be. बघा या पूर्ण सिस्टीमची पोटेन्शियल एनर्जी विचारली आहे. तर बघा पोटेन्शियल एनर्जीचा आपल्याला फॉर्म्युला आहे. जर समज लेट से दोन चार्जेस असतील तर आपण काय घेतो के Q1 Q2 अपॉन आर. बरोबर, म्हणजे आपण असं घेत असतो जर दोन चार्जेस असतील तर के Q1 Q2 अपॉन आर. जर तिथे तीन चार्जेस असतील आणि हा R1 आहे आणि हा R2 आहे तर आपण काय करत असतो के Q1 Q2 अपॉन आर प्लस के Q1 Q3 अपॉन आर प्लस के Q2 Q3 अपॉन आर. म्हणजे इथे चार आहेत आता, सो सगळ्या चारींसाठी आपल्याला तसं करावं लागणार आहे. ठीक आहे, सो बघा आता थोडीशी कॅल्क्युलेशन मोठी जाईल याला. बघा सो ह्याच्यासाठी आपल्याला नाही का आता ह्या क्यू आणि ह्या क्यू मधला डिस्टन्स काय असणार आहे, ऑब्विसली हा स्क्वेअर आहे. सो हे डिस्टन्स एक्स, हे एक्स, हे एक्स, हे एक्स राहणार आहे. बट ह्या मायनस क्यूचं आपल्याला डायगोनल पण माहिती पाहिजे. बघा सो ऑब्विसली डायगोनल काय असणार आहे, स्क्वेअर आहे. सो एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर पायथागोरस थेरम, तो डायगोनल आपल्याला काय मिळणार आहे बघा, √2x मिळणार आहे. ठीक आहे, सो बघा आता वन बाय वन आपण करूया. आता पहिले हा ए चार्ज घेऊ. बघा आपण हा ए चार्ज, ए चार्ज जर मी घेतला तर बघा टोटल पोटेन्शियल एनर्जी मला काढायची. आता पोटेन्शियल एनर्जी आता मी ए चार्ज घेतोय. सो ए चार्ज मी काय घेतो बघा, आता ह्याचं मी ह्याच्यासोबत घेणार अगोदर के क्यू इंटू मायनस क्यू. सो हे मायनस येणार के क्यू इंटू मायनस क्यू डिवायडेड बाय एक्स येणार प्लस आता ह्याचं ह्याच्यासोबत घेणार ह्या मायनस क्यू सोबत. इथं परत काय येणार आहे, मायनस साईन येणार आहे कारण की तो पण कसा आहे मायनस आहे. बघा तो पण मायनस आहे. तो इथं किती येणार आहे, दॅट इज परत मायनस के क्यू अपॉन क्यू. परत आता दोघांमध्ये डिस्टन्स किती आहे ऍक्च्युली, √x आहे, √x. त्यानंतर आता ह्या क्यूचं मी ह्या क्यू सोबत घेणार, पण आता हे पॉझिटिव्ह सोबत घेणार के क्यू इंटू क्यू, के क्यू इंटू क्यू आणि दोघांमधलं डिस्टन्स किती आहे, एक्स आहे. बरोबर, सो हे झालं इथं एनर्जीचं. आता काय झालं, आपण फर्स्ट चार्जचं घेतलं. आता ऑब्विसली काय करणार आपण सेकंड चार्ज. आता लेट्स से आपला सेकंड चार्ज कोणता आहे आता, दॅट इज ह्या केसमध्ये आपला सेकंड चार्ज आहे दॅट इज मायनस क्यू. सो काय करणार आपण ऑब्विसली आता हा दुसरा मायनस ऍडिशनच करावं लागणार याच्यामध्ये. ह्याचा घेतला आता इथे काय येणार की आता हा मायनस क्यू चार्ज आहे. सो ऑब्विसली इथे काय येणार आहे मायनस क्यू. ठीक आहे, हे प्लस हटवतो, थोडंसं लेंदी जात आहे बघा. सो मायनस के हा क्यू आणि हा मायनस के, हा मायनस क्यू प्लसच होणार आहे. सो इथं क्यू क्यू आपण दोघांमधले डिस्टन्स एक्स. ह्याचं ऑलरेडी याच्यासोबत झालेलं आहे ह्या इथे, म्हणून आपण त्यासोबत घेत नाही. आता ह्याचं कोणासोबत घेणार, ह्याच्यासोबत घेणार. सो बघा इथं काय येणार आहे, हा मायनस क्यू हा पॉझिटिव्ह आहे, मायनस येणार आहे मायनस के क्यू क्यू. दोघांमधलं डिस्टन्स किती आहे, √x. त्यानंतर आता हा चार्ज घ्या, ह्या चार्जचं ह्याच्यासोबत झालेलं आहे, फक्त त्या चार्जचं आपण ह्याच्यासोबत घेणार. सो हा चार्ज कसा आहे, निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे. सो इथं आन्सर साईन आली पाहिजे आपली, निगेटिव्ह आली पाहिजे. सो हे किती होणार, मायनस के क्यू इंटू क्यू डिवाइड बाय द डिस्टन्स एक्स. आता काय करू आपण सगळे बघा, एक्स एक्स डिस्टन्स वाले नाही का सगळा, आता सारखे सारखे सगळे आपण हटवून टाकू. पहिले के क्यू क्यू एक्स, के क्यू क्यू मायनस आहे बघा, सेम आहे फक्त प्लस मायनस आहे. सो हे कॅन्सल होणार. ठीक आहे, ते मिटलंय पण तुम्ही समजून घ्या. हे मायनस होणार याला, हे मायनस होणार याला. इथं के क्यू क्यू अपॉन एक्स आहे. ठीक आहे, त्यानंतर हा मायनस के क्यू, हा मायनस, हा √x मायनस आहे, हा √x मायनस आहे, हा प्लस आहे. ठीक आहे, हा आणि हा जाणार. ठीक आहे, सो राहणार फक्त काय, हे -2 राहणार. बरोबर, सो आन्सर काय राहणार बघा, आता पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू काय राहणार आहे, दॅट इज या दोघांची ॲडिशन जर केली तर काय येणार आहे बघा, मायनस कॉमन येणार मायनस के क्यू आणि अपघातमध्ये काय येणार 1/√x प्लस 1/√x म्हणजेच काय, दॅट इज मायनस के क्यू दॅट इज 2/√x. 2/√x. आता k म्हणजे ऍक्च्युली काय असतो बघा, मायनस के म्हणजे काय असतो 1/4πε0, 1/4πε0 इंटू क्यू म्हणजे काय असणार ऑब्विसली, तर क्यू इंटू क्यू, क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय √x इंटू हा पुढे 2. त्या 2 ने जर याला मल्टिप्लाय केलं तर 2 येणार बघा, हे 2 येणार आहे इथं. सो बघा वरती राहणार आहे फक्त बघा क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय खाली काय राहणार आहे 2πε0 इंटू √x. आहे का कोणता ऑप्शन असा, क्यू
रूट टू अच्छा सॉरी रूट एक्स घेतला आपण इथं √2x आहे ठीक आहे ॲक्च्युली ओके लिहिताना चुकलं बघा हे √2 हे एक्स हे एक्स सो इथं हे √2 हे एक्स म्हणजे ॲक्च्युली इथं काय होणार आहे √2 आहे इथं √2 राहणार आहे आणि इथं एक्स बाहेर राहणार आहे सो 2/√2 म्हणजे इथं काय येणार आहे वरती √2 येणार आहे बघा √2/√2 म्हणजे इथे √2 येणार आहे 2/√2 म्हणजे √2 आणि हे 4 जशाल तसंच राहणार आहे बघा सो बघा ही स्टेप फक्त चेंज होती दॅट इज इथं वरती फक्त काय राहणार आहे बघा हे इथं √2 राहणार आहे कारण की इथं √2 झालं हे 2/√2 म्हणजे काय असणार आहे ऑब्विसली √2 असणार आहे सुद्धा काय असणार आहे -KQQ किंवा मायनस डायरेक्ट KQ² लिहूया सो इथं काय असणार आहे दॅट इज मायनस ऑफ काय -KQ² 2/√2 सो इथे काय असणार आहे √2/x आता ह्या k ला काय करणार आपण ऍक्च्युली या k ला काय लिहिणार आपण 1/4πε0 सो k ला काय लिहिणार 1/4πε0 into q² into √2 divided by x into √2 divided by x into √2 divided by x ठीक आहे सो बघा आन्सर काय तो निगेटिव्ह आन्सर मध्ये आलेला आहे आपलं बघा आन्सर काय आहे बघा हे निगेटिव्ह मध्ये आन्सर सो -√2 q²/4πε0x हे आन्सर असणार दॅट इज ऑप्शन बघा सी येतोय -√2 q² 4πε0x हे थोडंसं खाली आलंय बट ऑप्शन काय असणार आहे दिस विल बी द आन्सर सी ऑप्शन आहे बघा तो राईट काही नाही फक्त इथं आपलं अगोदर काय झालं आपण √x लिहिलं ऍक्च्युली √2x आता आपण काढलं बरोबर लिहिलं चुकीचं सो √2 हे x बाहेर येणार इथं 1/√2 + 1/√2 म्हणजे 2/√2 परत 2 याचं काय येणार आहे √2 येणार हा x जसेल तसा केला फक्त 1/4πε दिलं बाकी काही नाही सेम आहे ठीक आहे थोडासा लेंदी आहे एवढे लेंदी जनरली क्वेश्चन नाही यायला पाहिजे सीईटीला ठीक आहे हा सॉल्व्ह केला हा ठीक आहे बघा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघा काय दिलंय काय दिलंय बघा ह्या क्वेश्चन मध्ये दॅट इज इफ द चार्ज ऑन द कॅपॅसिटी इज इन्क्रीज्ड बाय 2 कूलम द एनर्जी स्टोर्ड increases by 21%. The original charge on the capacitor is 21%. 2 कूलम ने चार्ज हे केलाय दिसतंय का प्रॉपरली ओके 2 कूलम ने चार्ज इन्क्रीज केलाय देन द एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटर इन्क्रीजेस बाय 21%. ओके सो बघा याच्यासाठी एक थोडं पर्सेंटेजचे प्रॉब्लेम येतात एक मेथड आहे अशी सॉल्व्ह करायची बघा E इज इक्वल्स टू आपल्याला माहिती आहे किती चार्ज ऑन द कॅपॅसिटर इज इन्क्रीज बाय 2c सो आपला चार्ज मधला एनर्जीचा फॉर्म्युला कोणता आहे बघा चार्ज मधला एनर्जी आपला 1/2 हा कोणता आहे 1/2 आपला cv² म्हणजे आपल्या चार्ज मधला किती येतो दॅट इज 1/2 c म्हणजे आपण c इज इक्वल्स टू qv सो c इज इक्वल्स टू q इज इक्वल्स टू cv सो आपला q मधला फॉर्म्युला काय येतो 1/2 q²/c येतो बघा 1/2 q²/c आपल्या चार्ज मध्ये दिलं ना इफ द चार्ज ऑन द कॅपॅसिटर इज इन्क्रीज्ड बाय 2 कूलम देन द एनर्जी स्टोर्ड इन इट इज इन्क्रीज्ड बाय दी 21%. ओके ठीक आहे सो आपला चार्ज मधला फॉर्म्युला काय येतो 1/2 q²/c बघा 1/2 q²/c 1/2 q²/c सो ज्यावेळेस असे पर्सेंटेज मधले प्रॉब्लेम येते ना बघा लॉगची मेथड थोडीशी अप्लाय करायची बघा सो मी काय करतो दोन्ही साईडला जर लॉग घेतला मी दॅट इज ln e इज इक्वल्स टू काय येणार आहे बघा हा 1/2 आहे सो मी काय करणार आहे इथं काय येणार आहे बघा हा 1/2 म्हणजे ठीक आहे सगळ्याचा जरी घेतला तर इथं काय येणार आहे ln ऑफ 1/2 प्लस हा मल्टिप्लिकेशन मध्ये दॅट इज ln ऑफ q²/c बरोबर ln ऑफ q²/c सो इथं पाहिलं काय येणार आहे बघा ln e इज इक्वल्स टू काय येणार आहे ln q/2 हे लिहित असेल त्याचं काय हरकत नाही इथं काय बनणार ln q² म्हणजे हा ऍक्च्युली ln q अपॉन इथं परत काय येणार आहे प्लस ln
सॉरी मायनसमध्ये राहणार कारण की निगेटिव्हमध्ये. सो इथं काय येणार आहे बघा मायनस एल एन ऑफ सी, मायनस एल एन ऑफ सी. आता बघा इथे ॲक्च्युली काय आपण जर इथे डेरिव्हेटिव्ह घेतला तर याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार बघा दॅट इज 1 अपॉन म्हणजे इथे ॲक्च्युली याचा डेरिव्हेटिव्ह काय असेल 1 अपॉन ई. इथे काय येणार आपण लेट्स से डी बाय डी टी घेऊ आपण काहीतरी. हा कॉन्स्टंट याचा डेरिव्हेटिव्ह 0 येणार. इथे काय येणार 2 दॅट इज इथे काय येणार आहे 2 याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 1 अपॉन क्यू इंटू डी क्यू अपॉन डी टी. बघा परत इथं खाली चार्ज आहे. चार्ज पण कॅपॅसिटन्स कसा असतो कॅपॅसिटरचा कॉन्स्टंट असतो. बघा बरं तर त्यांनी काय सांगितलं कॅपॅसिटन्स म्हणजे एखाद्या मटेरियलचं त्याचा कॅपॅसिटन्स ही फिक्स व्हॅल्यू असते जी की मटेरियलवर डिपेंड असते. तर हे पण त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 येणार बघा. सो आता हे डी टी डी टी दोन्ही साईडला कॅन्सल होणार. सो आपल्याला रिलेशन काय मिळतं बघा दॅट इज डेल्टा ई अपॉन ई इज इक्वल्स टू दॅट इज 2 इंटू डेल्टा क्यू अपॉन क्यू. आता त्यांनी काय सांगितलंय इफ द चार्ज ऑन द कॅपॅसिटर इज इन्क्रीज्ड बाय 2 म्हणजे इन्क्रीज 2 ने इन्क्रीज केलंय म्हणजे डेल्टा क्यू ऍक्च्युली काय असणार आहे 2 असणार आहे. म्हणजे काय असणार इथं 2 इंटू 2 अपॉन क्यू. आणि त्यांनी काय सांगितलंय देन द एनर्जी इज इन्क्रीज्ड बाय 21%. म्हणजे याचा अर्थ काय हा जो दिस इज इन्क्रीज इन एनर्जी बरोबर चेंज डिवाइडेड बाय ओरिजिनल एनर्जी इंटू 100 म्हणजे काय आहे 21% आहे. म्हणजेच हे किती असणार आहे ऍक्च्युली दॅट इज 0.2 इज इक्वल्स टू काय असणार आहे डेल्टा ई अपॉन ई असणार आहे बघा. कारण की हे डेल्टा अपॉन ई डेल्टा ई बाय ईला जर 100 ने मल्टिप्लाय केलं तर 20% मिळतं. सो हे डेल्टा ई बाय किती असणार आहे 0.21. सो इथे मी डायरेक्टली असं 0.21 लिहू शकतो. सो क्यू इज इक्वल्स टू काय येणार आहे बघा 2 इंटू 2 डिवायडेड बाय 0.21. So it will be 4 upon 0.21. So it will be approximately Q is equals to approximately येणार आहे बघा approximately बघा हे किती येणार आहे 20 into 2 40 येतं बघा. So it approximately equals to 20 येणार आहे. Q is approximately equals to 20 येणार आहे बघा. Q is approximately equals to 20 कुलम. दॅट इज आन्सर काय असणार आहे ऑप्शन ए. ठीक आहे काय नाही थोडंसं फक्त ज्यावेळेस हे पर्सेंटेज मध्ये दिले असेल किंवा तुम्ही त्या मेथडने पण करू शकता. म्हणजे पहिल्यांदा एनर्जीमध्ये इनिशियल चार्ज व्हॅल्यू ठेवा त्यानंतर 20% इन्क्रीज करून घ्या. पण ते थोडंसं लेंदी जातं म्हणून आपण काय घेतला दोन्ही साईडला लॉग घेतला त्यानंतर डेरिव्हेटिव्ह घेतला. मग ते जे हे डी टी डी टी असते हे कॅन्सल केले. कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑब्व्हियसली 0 येणार. मग आता आपल्याला फक्त चेंज रिलेटिव्ह चेंज राहतो बरोबर. दोन्ही साईडला रिलेटिव्ह चेंज राहतो आपल्याला. हा रिलेटिव्ह चेंज दिलेला आहे 0.21 आणि दुसरा डेल्टा क्यू दिलेला आहे. ओके ठीक आहे जरा पाणी पितो मी. ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन. बघा इफ द करंट फ्लोइंग इन अ कॉइल इज रिड्यूस टू हाफ ऑफ इट्स इनिशियल व्हॅल्यू करंट फ्लोइंग इन द कॉइल ओके इज रिड्यूस टू हाफ ऑफ इट्स इनिशियल व्हॅल्यू देन त्यांनी काय विचारलंय बघा दॅट इज द रिलेशन बिटवीन द न्यू एनर्जी E2 अँड द ओरिजिनल एनर्जी इवन स्टोर्ड इन द कॉइल विल बी. ऍक्च्युली हा आउट ऑफ थोडासा क्वेश्चन आहे. कॉइल म्हणजे बघा इंडक्टरचा क्वेश्चन दिलाय त्याची एनर्जी काय असते E इज इक्वल्स टू असते 1/2 Li². तर त्यांनी काय सांगितलंय म्हणजे इनिशियली जो दुसरा E2 आहे E2 त्यांनी काय सांगितलंय करंट फ्लोइंग इन द कॉइल इज रिड्यूस टू हाफ म्हणजे काय येणार 1/2 L हा किती झालाय I/2 झालाय. दॅट इज हे किती असणार आहे 1/2 L I²/4 म्हणजे हा किती येणार आहे दॅट इज E/4 येणार आहे बघा. E/4 येणार आहे म्हणजे E2 इज इक्वल्स टू काय देअरफॉर न्यू एनर्जी E2 अँड द ओरिजिनल एनर्जी E1 स्टोर्ड इन द कॉइल इज E2 इज इक्वल्स टू काय येणार E1/4. ह्याच्यातला क्वेश्चन नाही इंडक्टरवरचा क्वेश्चन मध्ये जातो हा. ठीक आहे असो काही नाही. हा फॉर्म्युला माहित असेल तुम्हाला किंवा माहित होईल. ठीक आहे जसं कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला असतो 1/2 CV² तसा त्याचा फॉर्म्युला असतो 1/2 Li². ठीक आहे बघा त्यानंतर when the battery across the plates of the charge condenser is disconnected and the dielectric slab is introduced between its plate then energy stored. बघा काय सांगितलं when the battery across the plates of a charge condenser is disconnected and dielectric slab is introduced between the plates then the energy stored in the condenser काय होणार बघा. एनर्जी स्टोअर्ड मध्ये काय होणार बघा ज्यावेळेस
डायलेक्ट्रिक नाही आहे तर आपली एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, E इज इक्वल्स टू 1/2 CV². सो आपलं काय येणार, सीला मी काय येणार ए एप्सिलॉन नॉट अपॉन डी इंटू V². बरोबर. आता ज्यावेळेस आपला बॅटरी चार्जिंग मध्ये ऍक्च्युली हा फॉर्म्युला आपण E इज इक्वल्स टू 1/2 Q²/C मध्ये लिहायला पाहिजे, Q²/C. अँड चार्ज कंडेन्सर इज डिस्कनेक्टेड, कारण की चार्ज आपण प्रोव्हाइड करतोय इज इंट्रोड्युस्ड. ओके, V इज इक्वल्स टू काय असतो, Q/C असतो. When the battery across the plate of the charge condenser is disconnected and the dielectric slab is introduced. बॅटरी डिस्कनेक्ट केली, ठीक आहे, म्हणजे चार्ज जो आहे तोच राहणार आहे बघा. सो इथे जर पाहिलं तर आपण काय राहणार आहे बघा, A∈0K पण D. सो इथं बघा काय येणार आहे. आता इनिशियली जर केलं तर वरचं विसरून जाता, हा फॉर्म्युला Q मध्ये लिहा, कारण की जो चार्ज आहे तोच राहणार आहे, चार्ज आपल्याला सेम ठेवायचा आहे. तो फॉर्म्युला आपल्याला फक्त कॅपॅसिटन्समध्येच बघायचा आहे, राईट. कारण की त्याला काय केलंय, चार्ज कंडेन्सर इज डिस्कनेक्टेड अँड डायलेक्ट्रिक स्लॅब, म्हणजे तो डिस्कनेक्ट केला मग डायलेक्ट्रिक स्लॅब टाकली तर जो चार्ज त्याच्यामध्ये चार्जिंग होत गेलेला तेवढाच चार्ज राहणार आहे, म्हणजे क्यूज राहणार आहे. सो E1 इज इक्वल्स टू काय राहतं बघा, ज्यावेळेस आता डायलेक्ट्रिक स्लॅब काहीच नाहीये, सो आपण इथं 1/2 Q² आणि C म्हणजे काय राहणार आहे, A∈0 इंटू डिवाइड बाय डी राहतो, तो वरती जाणार. आता नेक्स्ट केसमध्ये काय केलंय, दॅट इज 1/2 Q आपला जसा तसाच राहणार आहे. आता C काय होणार आहे, दॅट इज A∈0K आणि हा D होणार आहे इकडे. बरोबर, A∈0K अपॉन डी, म्हणजे हा काय आला ऍक्च्युली E1 अपॉन K आली बघा. बरोबर, E2 जी आली E1 अपॉन K, म्हणजे इथे डिवाइड होते बघा, आणि ही जी K ची व्हॅल्यू असते, K इज ग्रेटर दॅन 1 असते. सो देअरफॉर E2 विल बी लेसर दॅन E1 राहणार. बरोबर. सो काय होणार, इथं जी एनर्जी आहे ती काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे, कारण की K ची व्हॅल्यू E1 पेक्षा जास्त असते. सो ऑब्व्हियसली इथं बघा E1/K येतं, सो ऑब्व्हियसली काय होणार, एनर्जी डिक्रीज होणार आहे. बघा, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि चांगला क्वेश्चन आहे. ठीक आहे. चार्ज का सेम घेतलाय आपण, कारण की त्याला बाजूला घेतलंय आता चार्जला डिस्चार्ज करून. ठीक आहे. सो चार्ज आहे तेवढाच राहणार आहे प्लेटवरती. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. 2 spherical conductors of radii 4 cm and 5 cm are charged to same potential. पोटेन्शियल कसं आहे, सेम आहे, V1 is equals to V2. If sigma1 and sigma2 be the respective values of the surface density charge on the two conductors, then the ratio of sigma1 and sigma2. ओके, सिग्मा1 अपॉन सिग्मा2. बघा त्यांनी इनिशियल काय सांगितले, पोटेन्शियल सेम आहे, म्हणजे काय, देअरफॉर मी तर काय येणार, KQ1 अपॉन R1 इज इक्वल्स टू काय घेतोय, KQ2 अपॉन R2. K तर सेम असतो. सो इथं काय मिळणार आहे बघा आपल्याला ऍक्च्युली, देअरफॉर Q1 अपॉन Q2 इज इक्वल्स टू काय मिळेल आपल्याला, R1 अपॉन R2. हे लिहावा लक्षात. आता सिग्मा अपॉन सिग्मा 2 म्हणजे काय असणार आहे, त्यांनी काय सांगितलं, सरफेस चार्ज डेन्सिटी. सो सिग्मा अपॉन सिग्मा 2 म्हणजे काय असणार आहे, याचा सरफेस एरिया 4πr1² इंटू Q1 डिवाइडेड बाय 4πr2² इंटू Q2. बरोबर, सॉरी उलट लिहिलं मी. हां बघा, सिग्मा1 म्हणजे काय राहणार आहे बघा, सिग्मा1 म्हणजे काय राहणार, ऑब्विसली Q1 का असं होतंय, Q1 अपॉन A1 डिवाइडेड बाय ह्या काय राहणार आहे, Q2 अपॉन A2. आता Q1 म्हणजे हे ऑब्विसली काय येणार, दॅट इज Q1 अपॉन Q2 इंटू Q1 अपॉन Q2 इंटू A2 अपॉन A1 येणार आहे बघा. बरोबर, कारण की इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया जात आहे तिथं, सरफेस चार्ज डेन्सिटी. सो इथं काय येतं बघा, सो देअरफॉर Q1 अपॉन Q2 इज इक्वल्स टू A2 काय आहे बघा, इंटू 4πr2² डिवाइडेड बाय 4πr1². बरोबर, सो 4π कॅन्सल होणार. आता Q1/Q2 म्हणजे काय आलंय आपलं, R1/R2 इंटू हे काय आलंय आपलं, R2² अपॉन R1². सो R1 हे स्क्वेअर कॅन्सल, R2 हा कॅन्सल. सो देअरफॉर हे काय येणार आहे बघा, सिग्मा1 अपॉन सिग्मा2 इज इक्वल्स टू काय येते बघा, दॅट इज R2 अपॉन R1. R2 अपॉन R1. R2 किती आपला 5 आहे, हा 4 आहे. सो आन्सर विल बी 5/4, 5:4. सो आन्सर विल बी 5:4. पोटेन्शियल अगोदर सेम करून घ्या, मग चार्जचा रेशिओ घ्या आणि देन सरफेस चार्ज डेन्सिटीचा रेशिओ घ्या. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. किती क्वेश्चन राहील अजून, बरेच क्वेश्चन बाकी आहेत. ठीक आहे.
बघा, two particles A and B having same mass have charge plus q plus 4q respectively. When they are allowed to fall from rest through same electric potential difference, the ratio of their speeds VA and VB. बघा आता इथे हा इलेक्ट्रिकल आणि आपल्या मेकॅनिकलचा कंबाईन प्रॉब्लेम आहे. सो इथं बघा काय होणार आहे, आता चार्जकडे पोटेन्शियल आहे म्हणजे त्याच्याकडे कोणती एनर्जी असणार आहे, पोटेन्शियल एनर्जी, आणि तो आता फॉल होतोय म्हणजे त्याच्याकडे व्हेलॉसिटी असणार आहे, म्हणजे अजून त्याच्याकडे कोणती एनर्जी असणार आहे, कायनेटिक एनर्जी. सो इथे काय असणार आहे बघा, देअरफॉर चेंज इन पीई इज इक्वल टू काय असणार, दॅट इज चेंज इन ही. आता पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय असते बघा, पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय असते, चार्ज इंटू पोटेन्शियल, हे पोटेन्शियल आहे कॅपिटल बी, आणि हे काय असते 1/2m v स्क्वेअर, हे स्मॉल v म्हणजे व्हेलॉसिटी. त्यांनी काय विचारलं आपल्याला, VA/VB म्हणजे काय, देन द रेशिओ ऑफ देअर स्पीड्स विचारली आहे. सो आपण v ला एका ठिकाणी ठेवतो, इथे काय येणार बघा, q इंटू v 2qv/m अंडर रूट इज इक्वल टू काय येणार आहे, स्मॉल v म्हणजेच काय, व्हेलॉसिटी. सो देअरफॉर बघा काय मिळेल आपल्याला, देअरफॉर जर पहिला आपण तो VA/VB इथे डायरेक्टली प्रोपोर्शनल रिलेशन कोणासोबत होतं, चार्ज सोबत येतं, पण त्यांनी काय सांगितलंय, हॅव्हिंग सेम मास अँड चार्ज प्लस q4q. ओके ठीक आहे, चार्ज त्यांचा कसा, ठीक आहे, आपण काय येणार QA/QB इंटू मास, दोघांचं कसं आहे, सेम आहे, सो मासचा काही फरक नाही. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलंय, वेन दे आर अलाउड टू फॉल फ्रॉम द रेस्ट थ्रू दी सेम इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स. सो व्ही पण सेम आहे, फक्त चार्ज मध्येच येणार आहे बघा. सो आन्सर काय असणार आहे आपलं, अंडर रूट ऑफ QA/QB. QA किती दिलाय, प्लस q आपण हा किती दिलाय, 4q. सो आन्सर विल बी दॅट इज 1/4 अंडर रूट म्हणजेच काय, 1/2. सो VA/VB दॅट विल बी आन्सर काय असणार आहे, स्क्वेअर काय असणार आहे, दॅट इज 1/2. आन्सर काय असणार आहे, 1/2. बरोबर आहे. सेम पोटेन्शियल आहे दोघांचा, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट q, 1/√4. आन्सर विल बी 1:2. दिस इज द कन्सेप्ट, लक्षात ठेवा. मेकॅनिकल इलेक्ट्रिकलचा कंबाईन प्रॉब्लेम आहे, राईट. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. In parallel plate capacitor, electric field between the plates is E. The charge on the plates is Q. Then the force on each plate is, बघा चार्ज किती आहे, Q आहे. सो फोर्स ऑब्वियसली काय, इलेक्ट्रिक फील्ड किती आहे, E आहे. सो फोर्स ऑब्वियसली काय असणार आहे, QE. आता हा काय झाला, इफ द चार्ज ऑन द प्लेट्स इज Q, देन द फोर्स ऑन इच प्लेट, प्रत्येक प्लेटवरती फोर्स किती असणार आहे. सो म्हणजे याचा अर्थ असं इमेजिन करा, आपल्याला काय करायचंय की दोन प्लेटला एकमेकांपासून दूर न्यायचंय. तर हा काय झाला, ही टोटल फील्ड, इलेक्ट्रिक फील्ड झाली, हा टोटल चार्ज झाला, बरोबर, ही टोटल फील्ड झाली. पण त्यांनी काय विचारले, फोर्स ऑन ईच प्लेट, म्हणजे एका प्लेटवर ऑब्वियसली आपल्याला किती लावावं लागणार आहे, ऑब्वियसली याच्या हाफ लावावं लागणार आहे. दोन्ही प्लेटवरती आपल्याला QV लावावं लागणार आहे. सो ईच प्लेट त्यांनी विचारलं, द फोर्स ऑन ईच प्लेट किती लावावं लागणार आहे आपल्याला, दॅट इज QE/2. ठीक आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ठीक आहे बघा, two charged metallic spheres are joined by very thin metal wire. If the radius of the larger sphere is 4 times of that smaller sphere, म्हणजे बघा त्यांनी सांगितलं कॅपिटल R अपॉन स्मॉल r इज इक्वल टू 4 दिले बघा, कॅपिटल R ही 4 टाइम्स आहे स्मॉल r. द इलेक्ट्रिक फील्ड नियर द लार्जर स्पियर इज. ठीक आहे, तर बघा त्यांनी काय सांगितलं, असे दोन स्पियर आहेत, हा छोटा आणि मोठा, आणि त्यांना कनेक्ट केलंय. तर काय सांगितलं, दे आर जॉईंड बाय व्हेरी थिन मेटल वायर, म्हणजे त्यांचा पोटेन्शियल कसा होणार आहे, V1 इज इक्वल टू V2 म्हणजेच काय, KQ अपॉन R1 इज इक्वल टू व्हॉट, KQ अपॉन R2. चार्ज बद्दल काय सांगितलं का, टू चार्ज मेटलिक स्पेअर्स आर जॉईंड बाय व्हेरी थिन मेटलिक वायर. इफ द रेडियस ऑफ द लार्जर स्पेअर इज 4 टाइम्स दॅट ऑफ द स्मॉलर स्पेअर, द इलेक्ट्रिक फील्ड नियर दी लार्जर स्पेअर इज, हे विचारली त्यांनी. ठीक आहे, तर सेम येते का कशी याची विचारली त्यांनी. ठीक आहे, सो इथून काय करणार आपण, Q1 अपॉन Q2 काढणार बघा, हे R1 सॉरी हे R आहे, सो याला मी स्मॉल r घेतो, Q याला 1 घेतो, याला 2 घेतो. सो बघा इथं काय येणार आहे, Q1 अपॉन Q2 इज इक्वल टू काय येणार आहे बघा, दॅट इज कॅपिटल R अपॉन स्मॉल r. आता फील्डचा फॉर्म्युला काय आहे बघा, आता हा लार्जर स्पेअर, तर ह्याची लार्जर स्पेअरची फील्ड मी बघा ER अपॉन E स्मॉल r, काय घेणार मी बघा, KQ1 घेणार डिव्हायडेड बाय दॅट इज कॅपिटल R स्क्वेअर डिवाइड बाय इथं काय येणार, KQ2 घेणार, इथं काय घेणार मी, दॅट इज स्मॉल r स्क्वेअर. सो K कॅन्सल, सो इथं काय होणार बघा,
ई कॅपिटल आर अपॉन ई स्मॉल आर इज इक्वल्स टू काय राहणार बघा आता इथे, दॅट इज Q1 अपॉन Q2 अपॉन Q2 इंटू कॅपिटल आर स्क्वेअर अपॉन स्मॉल आर स्क्वेअर. आणि Q1 अपॉन Q2 म्हणजे काय येतं, सॉरी इथं उलट होणार कारण की इन्व्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन येतं ना, त्याच्यामुळे कारण की हे आर सोबत इन्व्हर्सली प्रोपोर्शनल येते, की स्मॉल आर स्क्वेअर अपॉन कॅपिटल आर स्क्वेअर. इथेच आपण मगाशी काढलं पोटेन्शियलला इक्वेट करून Q1 अपॉन Q2 इज इक्वल्स टू काय आलं, कॅपिटल आर अपॉन स्मॉल आर. सो इथे मी काय घेतो, कॅपिटल आर अपॉन स्मॉल आर इंटू स्मॉल आर स्क्वेअर अपॉन कॅपिटल आर स्क्वेअर. आर हे स्क्वेअर कॅन्सल, कॅपिटल आर हा स्क्वेअर कॅन्सल. सो बघा काय मिळतं आपल्याला, ई कॅपिटल आर अपॉन ई स्मॉल आर इज इक्वल्स टू काय मिळतं आपल्याला, स्मॉल आर अपॉन कॅपिटल आर. आता स्मॉल आर अपॉन कॅपिटल आर अपॉन स्मॉल आर किती आहे, 4 आहे. सो स्मॉल आर अपॉन कॅपिटल काय असणार आहे, 1/4 असणार आहे बघा, 1/4. तर त्यांनी काय विचारलं आपल्याला, देन द इलेक्ट्रिक फील्ड नियर द लार्जर स्पियर, बघा देअरफॉर इलेक्ट्रिक फील्ड नियर द लार्जर स्पियर काय असणार आहे, स्मॉलर स्पियरच्या 1/4. 1/4लाच आपण काय म्हणतो, क्वार्टर ऑफ द नियर ऑफ द स्मॉलर स्पियर. बघा 1/4 म्हणजेच काय, क्वार्टर येणार. दॅट इज द क्वार्टर ऑफ द स्मॉलर स्पियर. अगोदर पोटेन्शियलला मगाशी पण एक प्रॉब्लेम तसा सॉल्व्ह केला आपण, पोटेन्शियलला इक्वेट करून चार्जचा रेशो काढला आणि नंतर इलेक्ट्रिक फील्डच्या रेशोमध्ये तो चार्जचा रेशो इन टर्म्स ऑफ रेडियसच्या रेशोमध्ये पुट केला आणि मग फायनल आन्सर मिळाला. ओके ठीक आहे. बघा ह्याच्यामध्ये काय दिलंय, 2 पॅरलल प्लेट्स विथ डायइलेक्ट्रिक्स आर प्लेस्ड बिटवीन द प्लेट्स ऑफ द इन द फिगर. द रिझल्टंट कॅपॅसिटी ऑफ द कॅपॅसिटर विल बी. ओके सिंपल आहे, फक्त काय नाही, T1 T2 मध्ये दिले बघा. हे पाहिलं 3 कॅपॅसिटर ऍक्च्युली कसे आहे, ते 3 कॅपॅसिटर सिरीज मध्ये आहेत बरोबर. म्हणजे सिरीज मध्ये म्हणल्यावर काय ना, टोटल कॅपॅसिटन्स 1/C इज इक्वल्स टू व्हॉट, 1/C1 प्लस 1/C2 प्लस 1/C3. आता या तिघांना पण सॉल्व्ह करावं लागेल. 1/C बघा, ह्या दोघांना पहिले सॉल्व्ह करू. इथे किती येणार आहे, C2 प्लस C1 डिवायडेड बाय C1 C2 प्लस इथे काय येणार 1/C3. आता ह्यांना सॉल्व्ह करा, इथे काय होईल बघा, आता C2 C3 होईल प्लस C1 C3 होईल. हे C1 C2 काय होईल, इकडे जाईल C1 C2 आणि खाली काय राहील C1 C2 C3 दॅट इज इक्वल्स टू 1/C. सो देअरफॉर C इज इक्वल्स टू काय होईल, C1 C2 C3 डिवायडेड बाय C2 C3 प्लस C1 C3 प्लस C1 C2. हा झाला टोटल कॅपॅसिटन्स, सो त्यांनी काय विचारलंय आपल्याला, द रिझल्टंट कॅपॅसिटी ऑफ द कॅपॅसिटर विल बी. ओके रिझल्टंट कॅपॅसिटी त्यांनी विचारली आहे. ठीक आहे बघा, रिझल्टंट कॅपॅसिटी म्हणजे इथे सी च्या जागी मी काय लिहिणार बघा आता, दॅट इज A एप्सिलॉन नॉट K बाय D. रिझल्टंट कॅपॅसिटी विचारली, देन द थिकनेस ऑफ द स्लॅब इज K1. ओके सो आपल्याला इथे काय करावं लागणार आहे, प्रत्येकाचं काय करावं लागणार आहे, इथं ऍडिशन करावं लागणार आहे आपल्याला. सो त्यांनी काय विचार, टू पॅरलल प्लेट्स विथ डायइलेक्ट्रिक्स आर प्लेस बिटवीन द प्लेट्स ॲज द फिगर. थोडंसं मोठं जात आहे मग हे वगैरे प्रॉब्लेम हा. मग होणार काय म्हणजे, आता प्रत्येकाचं जर पाहिलं इथं आपण तर A/0 हे 1/C, हे C तर वरती जातं. म्हणजे C ला आपण काय लिहिणार, A/0 K1 अपॉन D. बघा ठीक आहे, C म्हणजे काय, A/0 K1 अपॉन D म्हणजे वरती A/0 कॉमन निघणार आणि D पण कॉमन निघणार. वरती फक्त काय राहणार नाही, की नाही, की प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. सो A/0 D पण प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. सो वरती काय राहणार बघा, का सिलेक्ट होत नाही हे लवकर. बघा वरती काय होणार मग आता, वरती काय होणार आहे बघा आता, दॅट इज A/0 K1 अपॉन T1 प्लस K2 नाही मल्टिप्लिकेशन मध्ये K2 अपॉन T2 इंटू K3 अपॉन T3. बघा
A1/T2 K1/T3. सो त्याच्यानंतर बघा खाली नंतर त्याच्यामध्ये काय येणार आहे, दॅट इज प्रत्येकाचं इथं C1 C2 नाही, थोडंसं इतकं लेंदी नाही गेलं पाहिजे हे. बघा त्याला प्रत्येकाला जर ठेवायचं म्हणलं आपण, तर प्रत्येकाला जर ठेवत गेलो, ठीक आहे, आपण काय करू ॲक्च्युली याला जर याला आपण काय करू, इथेच सॉल्व करू. 1/C इज इक्वल टू काय आहे, 1/C1 प्लस 1/C2 प्लस 1/C3. बघा, सो 1/C इज इक्वल टू काय लिहितो मी, 1/A K1/T1. T1 वरती जाईल बरोबर. इथे काय होईल, T2/A K2 प्लस इथे काय होईल, T3/A K3 बरोबर. सो इथे किती येणार बघा, देअरफॉर 1/C इज इक्वल टू काय होणार बघा, 1/A बाहेर निघणार. सो T1/K1 प्लस T2/K2 प्लस T3/K3. आता काय करा, ह्या A ला मी इकडे घेऊन जातो, देअरफॉर A डिव्हायडेड बाय इथे काय राहील, T1/K1 प्लस T2/K2 प्लस T3/K3 इज इक्वल्स टू, हे C इकडे गेलं, कोणता ऑप्शन आहे बघा असा, ऑप्शन बी. अगोदरच्या ऑप्शनने आपण लांबने जात होतो बघा, त्याचे थोडासा असा विचार केला, डायरेक्ट इथे ठेवलं तर हे जास्त इझी जातं. ऑब्विसली त्याच्यामध्ये खूप जरा ठेवावं लागेल आपल्याला, राईट. सो याला ह्या प्रकारे सॉल्व्ह करा. सो आन्सर विल बी ऑप्शन बी. ठीक आहे. In hydrogen atom, an electron revolves around the proton at a distance r meter. Okay, electron revolves around the proton at distance r meter. The intensity of the electric field due to the proton at a distance of 5 into 10 to the power 11. Sorry, electric field intensity दिली आहे. That is 5 into 10 to the power 11 Newton per kilo. The magnitude of force between the electron and proton. बघा, मॅग्निट्यूड ऑन फोर्स, फोर्सचा फॉर्म्युला काय इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये, चार्ज इंटू इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. चार्ज इथे इलेक्ट्रॉन अँड प्रोटॉन, चार्ज किती असतो, दॅट इज 1.6 into 10 to the power minus 19. आणि इलेक्ट्रिक फील्ड इथे दिलेली आहे 5 into 10 to the power 11. यांनी बी चार्ज इथे गिवन केला आहे बघा, 1.6 into 10 to the power minus 19. सो ते घेणार आहे 1.6 into 5, सो 16/85, म्हणजे इथे किती येणार आहे बघा, एक पॉईंट मागे आलो, सो 8 into 10 to the power minus 19, 10 to the power 11, म्हणजे इथे किती येणार आहे, 10 to the power minus 8. सो फोर्स काय असणार आहे, दॅट इज 8 into 10 to the power minus 8. सो आन्सर विल बी ऑप्शन बी. ठीक आहे, काय नाही, सिंपल फोर्सचा फॉर्म्युला. बाकी त्यांनी ई डायरेक्टली दिलेला आहे, क्यू आपल्याला गिवन आहे आणि तो माहिती बी पाहिजे आपल्याला, व्हॅल्यू माहिती पाहिजे त्याची. ठीक आहे. त्यानंतर बघा ह्याच्यात काय दिलंय, अ चार्ज स्फेरिकल कंडक्टर हॅज रेडियस r. The potential difference between its surface and a point at a distance 3r from the center is v. The potential difference between its surface and a point at a distance 3r is v. The electric intensity at a distance 3r from the conductor is okay. आणि आन्सर बघा कसे दिली, इन टर्म्स ऑफ v मध्ये दिलेत बघा ऑप्शन. बघा, सो आपण काय करू बघा, एक स्पेअर दिलाय त्यांनी आपल्याला असा, त्याची रेडियस किती आहे, स्मॉल r आहे, आणि त्यांनी काय सांगितलं, एक पॉइंट आहे, हा पॉइंट आहे असा, इथे त्याचा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे लेट्स आहे हा V1, आणि त्यांनी काय सांगितलं, एक पॉइंट आहे किती डिस्टन्सवरती, तो 3r आहे, आणि ते 3r कसं आहे, त्याचं डिस्टन्स फ्रॉम द सेंटर आहे, त्या इथून आहे त्याचं डिस्टन्स, सरफेस पासून नाही आहे, फ्रॉम द सेंटर इज सरफेस ॲट अ पॉइंट ॲट अ डिस्टन्स 3r फ्रॉम द सेंटर. बघा, फ्रॉम द सेंटर दिलंय, हा लेट्स आहे, हा ते पॉइंट दिलेला आहे, तर इथंच मी पोटेन्शियल घेतो V2. तर त्यांनी काय सांगितलंय, पोटेन्शियल डिफरन्स, तर त्यांनी काय सांगितलंय, V1 मायनस V2 इज इक्वल्स टू हा V दिलेला आहे बघा. सो V1 मायनस V2 म्हणजे काय घ्यावं लागेल बघा, आता आपल्याला KQ अपॉन स्मॉल r मायनस KQ अपॉन 3r घ्यावं लागणार आहे. सो याचा आन्सर बघा किती येणार आहे, KQ जर कॉमन काढला, r कॉमन काढला, तर इथे काय येणार आहे, 1 मायनस 1/3, इट विल बी 2/3 इंटू KQ. सो बघा V इज इक्वल्स टू काय आला बघा आपला, 2/3 इंटू KQ. आता त्यांनी काय विचारलं, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट अ डिस्टन्स 3r. सो इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, E इज इक्वल्स टू काय असतो, KQ अपॉन r स्क्वेअर, म्हणजे डिस्टन्स ऑफ दॅट पॉइंट फ्रॉम द सेंटर. आता r किती दिलाय, 3r दिलाय, सो इथे काय करणार, 3r चा स्क्वेअर. सो इथे किती येणार, अरे इथं KQ अपॉन r लिहायचं राहिलंय, सो इथे किती येणार बघा, दॅट इज KQ अपॉन 9r स्क्वेअर, KQ अपॉन 9r स्क्वेअर. ठीक आहे. सो मी याला थोडंसं मॉडिफाय करतो बघा. सो बघा इकडे मॉडिफाय करतो मी याला बघा, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती आली माझी, KQ अपॉन 9
आर स्क्वेअर. सो मी आता काय करतो के क्यू इंटू हा जो 9r स्क्वेअर आहे तर मी याला काय करतो 3r इंटू 3r असं लिहितो. मला ह्याच्या टर्म्समध्ये लिहायचं म्हणून मी 3r मध्ये कन्वर्ट करायला लागलो याला. आता इथं वरती 2 आहे, इथं पण वरती 2 आणायचं मला. तुम्ही काय करणार इंटू 2 डिवाइड बाय 2 करणार. सो बघा इथं काय मिळतं मला 2kq अपॉन 3r इंटू इथे काय होणार बघा आता 1/6r होणार आणि 2kq अपॉन 3r म्हणजेच काय v आहे. सो E इज इक्वल्स टू मला काय मिळतोय बघा E इज इक्वल्स टू मला काय मिळतोय v अपॉन 6r. आहे का कोणता ऑप्शन असा आहे ऑप्शन डी. ओके ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूया बघा. आता काय नाही सिंपल आपण आहे त्या आपले फॉर्म्युले यूज करून सिंपली स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह केलाय. काही नाही बघा खूप सारे क्वेश्चन आहेत. इफ द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस अ कॅपॅसिटर if the potential difference across a capacitor is increased from 5 volt to 15 volt, okay, then the ratio of the final energy to the initial energy stored in the capacitor will be. बघा पोटेन्शियल डायरेक्टली काय असणार आहे बघा दॅट इज किती सांगितलं बघा इनिशियली सी किती आहे 5 व्होल्ट आहे आणि C2 किती आहे दॅट इज 15 व्होल्ट आहे. म्हणजे डायरेक्टली इथे काय C2 इज 3 टाइम्स ऑफ C1 आहे बघा. सो एनर्जी काय असते 1/2 सॉरी V1 आलं इथे V1 V2 इज 3 टाइम्स ऑफ V1. सो C V स्क्वेअर असते. सो ऑब्विसली जर आपण याला कॅपॅसिटन्स C इज द प्रॉपर्टी ऑफ द मटेरियल असते राईट. सो इथे कॅपॅसिटी पोटेन्शियल वाढवतो आपण कॅपॅसिटन्स मटेरियल प्रॉपर्टी. सो E1/E2 इज इक्वल्स टू काय असणार आहे ऑब्विसली V1/V2 स्क्वेअर हे याला बरोबर असणार आहे. कारण की दोन्ही केसमध्ये कॅपॅसिटन्स हा सेमच असणार आहे. इफ द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस अ कॅपॅसिटर एकच यूज केलेला आहे त्याच्यामुळे कॅपॅसिटन्स दोन्ही केसमध्ये सेमच असणार आहे. सो हे किती येणार V1/V2 स्क्वेअर. सो V2 इज व्हॉट दिस V1 स्क्वेअर इट इज 3 टाइम्स ऑफ V1 स्क्वेअर. सो 9 V1 स्क्वेअर V1 कॅन्सर. सो आन्सर काय येणार आहे बघा E2/E1 म्हणजे किती येणार आहे 9:1. कॅपॅसिटर आपण का जशाल तसं ठेवला कारण की दोन्ही केसमध्ये सेम कॅपॅसिटर आहे. सो दोन्ही केसमध्ये सेम कॅपॅसिटन्स फक्त आता त्याचं पोटेन्शियल वाढवलंय. ओके ठीक आहे. So next question. Two identical capacitors have the same capacitance C. One of them is charged to potential V1, other to V2. The negative ends are capacitors are connected together. When positive ends are connected, okay, the negative ends of capacitors are connected together. When positive ends are also connected, decrease in energy. Sorry. बघा काय सांगितलंय त्यांनी अगोदर काय सांगितलं द निगेटिव्ह एंड्स ऑफ कॅपॅसिटर्स आर कनेक्टेड टुगेदर. म्हणजे याचा अर्थ काय अगोदर ते सिरीज कॉम्बिनेशन मध्ये असणार आहे. नंतर त्यांनी काय सांगितले निगेटिव्ह तर कनेक्टेड आहेच आता आपण पॉझिटिव्हला बी कनेक्ट करायला लागलोय. म्हणजे काय आता ते पॅरलल कॉम्बिनेशन. म्हणजे आपल्याला काय करायचंय एनर्जी काढायची दोन्ही केस मधली आणि दोघांमधला डिफरन्स घ्यायचा आहे. ठीक आहे. सो दोन कॅपॅसिटर आहेत बघा दोन कॅपॅसिटर आहे तर आपण सिम्पली फॉर्म्युला कोणता यूज करणार बघा इट इज 1/2 CV स्क्वेअर 1/2 CV स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करणार बघा आता आपण. सो एनर्जी एका केसमध्ये काय असणार आहे बघा यांचं कॉम्पेरेशन V1 आहे. सो ह्या केसमध्ये काय असणार आहे बघा सिरीजमध्ये जर घेतलं तर काय येणार आहे बघा 1/2 C पहिले पॅरललमध्ये घेऊ आपण पॅरललमध्ये घेऊ अगोदर CP इंटू VP स्क्वेअर CP इंटू VP स्क्वेअर. आता VP मध्ये टोटल काय असणार याचा V1 आहे याचा V2 आहे. सो V1 प्लस V2 इज इक्वल्स टू आपल्याला पॅरलल मध्ये काय घ्यावं लागणार आहे पॅरलल मध्ये दोघांचा पोटेन्शियल कसा असतो सेम असतो. सो पॅरलल मधला अगोदर आपल्याला पोटेन्शियल काढावं लागेल. पॅरलल मधला पोटेन्शियल कसा काढणार बघा आपण पॅरलल मधला पोटेन्शियल कसा काढणार CP तर मिळून जाईल आपल्याला पॅरलल मधला CP काय असतो दॅट इज CP आपल्याला डायरेक्टली मिळून जाईल C1 प्लस C2. पोटेन्शियल कसा मिळणार बघा दॅट इज Q इज इक्वल्स टू काय राहणार पॅरलल मध्ये Q इज इक्वल्स टू काय राहणार Q1 प्लस Q2 बरोबर Q1 प्लस Q2. आता दोन्ही केसमध्ये C सेमच आहे. सो बघा ह्या केसमध्ये काय राहणार बघा Q इज इक्वल्स टू काय राहणार बघा देअरफॉर Q इज इक्वल्स टू काय राहणार आहे दॅट इज C1 काय हे असं काय मोठ्या प्रॉब्लेमला कसं लिहिणार मग आपण
बघा Q इज इक्वल्स टू काय राहणार, दॅट इज Q1 ला मी काय लिहिणार, C1 V1. काय होतं हे असं, C1 इरिटेट करायला लागलं आता. ठीक आहे, हे Q1 ला C1 V1 प्लस C2 V2, बट दोन्ही केसमध्ये C1 C2 इज इक्वल टू काय राहणार आहे, CCच राहणार आहे. C मी कॉमन काढणार बघा, नाही सॉरी पॅरलल आहे. ठीक आहे, पॅरलल आहे तर ऑब्विसली V1 इज इक्वल टू V2 राहणार आहे बघा. सो V1 इज इक्वल टू V2 राहणार आहे. सो मी काय करतो, Q इज इक्वल टू काय घेतो, दॅट इज टोटल V राहणार आहे, V1 इज इक्वल टू V2. सो V आणि आतमध्ये काय ठेवतो, C1 प्लस C2, बरोबर. सो C1 प्लस C2 ठेवला मी, कारण की दोघांचा V कॉमन येणार आहे. सो V मी बाहेर घेतला, दॅट इज C1 प्लस C2. नाही त्या मार्करमुळे सगळं कन्फ्युजन व्हायला लागलं. बघा C1 V1. सो ऑब्विसली इथे काय करणार आहे आपण, C दोघांचा कसा येणार आहे, बाहेर येणार आहे, दॅट इज C, आणि इथे काय होणार आहे, दॅट इज V1 प्लस V2, बरोबर. कारण की ऑब्विसली पॅरलल मध्ये आहेत. तर अरे यार जम्बलिंग व्हायला लागली पूर्ण मला, पॅरलल मध्ये कसं काय असं येणार, ह्या मार्करमुळे सगळं आहे का क्लिअर होईल. ठीक आहे, बघा क्वेश्चन मध्ये काय दिलं आहे की आपल्याला दोन्ही एकदा सिरीज कॉम्बिनेशन आणि एकदा पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये एनर्जी काढायची आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, दोघांमधला डिफरन्स घेत आहे. तर एनर्जीचा सिंपल फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे, दॅट इज 1/2 CV². पण तिथे घेताना आपल्याला काय करायचं आहे, दोघांमधला टोटल कॅपॅसिटन्स आणि दोघांमधला टोटल पोटेन्शियल डिफरन्स हा प्रॉपरली घ्यावा लागणार आहे बघा. सो तिथं काय होणार त्या वेळेस बघा, ते बघायचं आपल्याला. सो आता जर मी अगोदर पॅरलल कॉम्बिनेशन घेऊ आपण. पॅरलल कॉम्बिनेशन जर आपण घेतलं तर पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला काय मिळणार आहे बघा, Q इज इक्वल्स टू काय मिळतो, तो पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये Q इज इक्वल्स टू काय असतो, Q1 प्लस Q2. सो आपल्याला काय मिळणार आहे, Q इज इक्वल्स टू C1 V प्लस C2 V, राईट. सो देअरफॉर Q इज इक्वल्स टू आपल्याला काय मिळणार आहे, दॅट इज V कॉमन जर काढला मी तर इथे काय मिळणार आहे, C1 प्लस C2, बरोबर. सो आपल्याला V किती मिळतोय बघा, देअरफॉर V इज इक्वल्स टू आपल्याला काय मिळणार आहे बघा, Q इज इक्वल्स टू काय मिळणार आपल्याला V, आणि दोन्ही केसमध्ये CCच आहे बघा. कॅपॅसिटन्स कसे सेम कॅपॅसिटन्स, 2 आयडेंटिकल कॅपॅसिटन्स, म्हणजे इथे काय मिळणार आहे आपल्याला 2C मिळतोय बघा, 2C. सो बघा आपल्याला पोटेन्शियल किती मिळणार आहे, दॅट इज Q/2C. हा आपला टोटल पोटेन्शियल राहणार आहे. कोणत्या केसमध्ये, वेन ज्यावेळेस आपले कॅपॅसिटन्स कसे आहेत, दॅट इज पॅरलली कनेक्टेड आहे. ज्यावेळेस आपले कॅपॅसिटन्स कसे आहेत, दॅट इज पॅरलली कनेक्टेड आहे बघा. ठीक आहे. सो V इज इक्वल्स टू आला आहे Q/2C. आता हा तर आपला Q1 प्लस Q2 असणार आहे, हा आपला Q1 प्लस Q2 आला आहे. सो ठीक आहे. सो 1/2 जर आपण CV² घेतला, EP इज इक्वल्स टू आपण काय घेणार, 1/2 CP इंटू V चा स्क्वेअर, डिक्रीज इन एनर्जी. ओके, 1/2 C1 V1 स्क्वेअर प्लस 1/2 C2 V2 स्क्वेअर इज इक्वल्स टू, प्रत्येक कॅपॅसिटरची एनर्जी ॲड करावं लागणार आहे आपल्याला. 1/2 C1 V1 स्क्वेअर 1/2 1/2 C1 V1 स्क्वेअर. बघा लेंदी क्वेश्चन यायला लागले त्याच्यामध्ये. ठीक आहे, बघा सिरीजमध्ये असल्यानंतर आपल्याला काय घ्यावं लागणार, दोन कॅपॅसिटर्स आपले असे बघा. तर इथे एनर्जी काय असणार आहे बघा, E टोटल इज इक्वल्स टू काय घ्यावं लागणार आपल्याला, दॅट इज E1 प्लस E2, म्हणजेच काय घ्यावं लागणार आहे, 1/2 C1 V1 स्क्वेअर प्लस 1/2 C2 V2 स्क्वेअर.
बट आपल्याला ई सिरीज इक्वल्स टू दोघांमध्ये सी कॉमन आहे, सो 1/2 सी कॉमन घ्या, इकडे काय मिळणार आपल्याला V1 स्क्वेअर प्लस V2 स्क्वेअर, 1/2 सी V1 स्क्वेअर प्लस V2 स्क्वेअर. आता हे झाले आपले कॅपॅसिटन्स, आपला दोघांमधला सी कॉमन आहे आपला. आता ई पॅरललमध्ये आपल्याला काय मिळते बघा, पॅरललमध्ये जर आपल्याला एनर्जी घ्यायची झाली तर पॅरललमध्ये काय घ्यावं लागेल एनर्जी 1/2 C1 स्क्वेअर प्लस 1/2 CT स्क्वेअर. सो जर आपण इथं देन द निगेटिव्ह एंड्स ऑफ द कॅपॅसिटर्स विल बी आर कनेक्टेड. थोडंसं काहीतरी गफलत होतीये इथं. वन बाय टू सी V1 स्क्वेअर प्लस 1/2 सी V2 स्क्वेअर. सो त्याच्यानंतर ठीक आहे, तर पॅरललमध्ये आपण घेतलं बघा, हे आलं याच्यामध्ये आपण पॅरललमध्ये जर आपल्याला घ्यायचं म्हणल्यानंतर आपल्याला पॅरललमध्ये जर एनर्जी काढायची म्हणली आपल्याला तर अगोदर आपल्याला 1/2 सी त्यांचा रिझल्टंट सी किती येणार आहे पॅरललमध्ये बघा, CP इज इक्वल्स टू 2C येणार आहे, आणि आपल्याला 1/2 CV स्क्वेअर व्ही रिझल्टंट काय असणार आहे बघा, व्ही रिझल्टंट काय असणार आहे बघा, बघा Q इज इक्वल्स टू CV असतो, सो व्ही इज इक्वल्स टू काय येणार आहे टोटल Q, टोटल व्ही काय असणार आहे टोटल Q अपॉन टोटल C. सो टोटल Q म्हणजे काय असणार आहे, दॅट इज C1 V1 प्लस C2 V2 डिवायडेड बाय C1 प्लस C2. सो CC तर सेमच आहे, वरती काय राहणार C कॉमन निघणार, आतमध्ये राहणार V1 प्लस V2 डिवायडेड बाय इथे काय राहणार C प्लस C 2C बघा, सॉरी CC कॅन्सल होणार 2 राहणार, CC कॅन्सल होणार, हे खोड रबर का नाही होत आहे, CC कॅन्सल होणार बघा, आणि तिथे फक्त काय राहणार दॅट इज 2C, दिमाग खराब व्हायला लागला 2C. सो CC कॅन्सल झालं, सो बघा आपल्याला काय मिळालं बघा, दॅट इज व्ही टोटल बघा काय मिळालं आपल्याला, व्ही टोटल बघा काय मिळालं, दॅट इज V1 प्लस V2 बाय 2 मिळाले, V1 प्लस V2 बाय 2. आता सॉल्व करा, ई पॅरलल मध्ये 1/2 टोटल काय असणार आहे, टोटल ई CP काय असणार आहे बघा, जसं इथं टोटल इथे किती आलेला म्हणजे मला इथं 2C घ्यावा लागणार आहे बघा, आणि हा 2C घ्यावा लागणार आहे, CP इज इक्वल्स टू 2C घ्यावा लागणार आहे मला, आणि इथे काय करायला लागणार आहे आता V चा स्क्वेअर. ठीक आहे थांबा मी फॉर्म्युला लिहितो पूर्ण, फॉर्म्युला लिहितो, दॅट इज 1/2 CP इंटू VP स्क्वेअर. सो बघा इथे काय येणार आहे 1/2 CP च्या जागी मी काय लिहिणार 2 इंटू C, VP चा स्क्वेअर म्हणजे ह्या पूर्ण टर्मचा स्क्वेअर घ्यावा लागणार आहे मला, दॅट इज V1 प्लस V2 चा स्क्वेअर डिवाइड बाय 2 चा पण स्क्वेअर करावा लागणार आहे मला, बरोबर. सो इथं काय येईल बघा, दॅट इज हा 2 जर कॅन्सल केला मी तर इथे काय येईल बघा C/4, C/4 इकडे काय येईल V1 स्क्वेअर. ठीक आहे, ह्याला आपण ब्रॅकेटमध्येच ठेवू, नंतर हे करू मायनस करताना, V1 प्लस V2 1 प्लस V2 स्क्वेअर. बघा आता हे आलंय आपलं इक्वेशन 2. ठीक आहे, बघा फर्स्ट इक्वेशन काय आलं नीट लक्षात ठेवा, बघा फर्स्ट इक्वेशन काय आलंय आपलं, मी इकडे लिहितो साईडला कारण की आपल्या इकडे जागा पुरत नाही, मी सेपरेट लिहितो इकडं. ES इज इक्वल्स टू किती आलंय आपलं, दॅट इज 1/C आपला काय आलाय V1 स्क्वेअर प्लस V2 स्क्वेअर, V1 स्क्वेअर प्लस V2 स्क्वेअर, आणि EP काय आलाय आपला, दॅट इज 1/4 इंटू हे खरंच हा किती आलाय C/2 आलाय, हा किती आलाय C/4 आलाय, इंटू इथे काय आलंय V1 प्लस V2 चा स्क्वेअर. हे मी लिहिलं इकडे कारण की मला या दोघांची सबस्ट्रॅक्शन करायची, सो मी इकडचं सगळं मिटवतोय. दोघांची सबस्ट्रॅक्शन करायची, ऍक्च्युली लेंदी थोडासा लेंदी आहे,
जास्त लेंदी नाहीये, पण आपल्या ह्या पेन आणि रबर ह्याने जरा इरेजरने जरा हे केलं. हे बघा ऍक्च्युली हा स्टाईलच पाहिजे, स्टाईलच नसल्यामुळे प्रॉब्लेम होतो. ठीक आहे बघा, आता मी या दोघांमधला जर डिफरन्स घेतला, मला इथे दोघांमधला डिफरन्स घ्यायचा आहे. सो मी इथं बघा ES मायनस EP करतोय, ES मायनस EP. जर मी केलं तर मला काय करावं लागेल, दॅट इज C/2 इथं V1 स्क्वेअर प्लस V2 स्क्वेअर मायनस C/4 V1 प्लस V2 चा होल स्क्वेअर. सो इथे मी काय करतोय आता ES मायनस EP. सो इथं मी काय करतो, ह्या C/4 ला मी असं लिहितो जस्ट कॉमन काढण्यासाठी. ह्या 4 ला मी काय लिहितो, 2 × 2 असं लिहितो, म्हणजे C/2 कॉमन निघेल बघा, बाकी काही नाही. C/2 मी कॉमन काढला. C/2 जर मी कॉमन काढला तर इथे काय राहील, दॅट इज V1 स्क्वेअर प्लस V2 स्क्वेअर मायनस इथे काय राहील बघा 1/2. आता याचा मी एक्सपान्शन करतो, दॅट इज V1 स्क्वेअर प्लस V2 स्क्वेअर प्लस 2V1 V2 प्लस 2V1 V2. हे मिटवायचं राहिलं मग अशी. ठीक आहे, आता येईल आन्सर, टेन्शन नका घेऊ. बघा सो इथं किती राहील C/2. आता ह्या मी 2 ने इकडे याला मल्टिप्लाय करतो क्रॉस मल्टिप्लिकेशन करण्यासाठी. सो इथे किती येणार आहे बघा 2V1 स्क्वेअर प्लस 2V2 स्क्वेअर, म्हणजे टोटल ह्याचा काय इथे येणार आहे, हा 2 येणार आहे, मायनस हा V1 स्क्वेअर मायनस V2 स्क्वेअर मायनस 2V1 V2. बघा लेंदी जातं थोडंसं. इथे किती येणार C/4. आतमध्ये काय राहणार बघा 2V1 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर म्हणजे काय राहणार आहे V1 स्क्वेअर. त्यानंतर 2V2 स्क्वेअर मायनस V2 स्क्वेअर काय राहणार आहे प्लस V2 स्क्वेअर. आणि हे काय राहणार आहे मायनस 2, म्हणजे हे V1 V2 इंटू 2 राईट. हा 2 इंटू मल्टिप्लाय केला, C/4 घेतला. तर हा फॉर्म्युला पाहिला तर कशाचा येतोय C/4. हा फॉर्म्युला कशाचा येतोय, दॅट इज V1 मायनस V2 चा स्क्वेअर. हा फॉर्म्युला येतो. सो हा डिफरन्स राहणार आहे का कोणता ऑप्शन, 1/4 होल ब्रॅकेट स्क्वेअर, हा V1 मायनस V2 स्क्वेअर, दॅट इज ऑप्शन डी. ठीक आहे बघा, थोडासा लेंदी प्रॉब्लेम होता, बाकी काही नाही. आपण अगोदर काय केलं, सिरीज मधल्याची टोटल एनर्जी काढली, त्यानंतर पॅरल मधल्याची टोटल एनर्जी काढली. पॅरल मध्ये टोटल एनर्जी काय काढावं लागेल मला, 1/2 CV स्क्वेअर. त्याच्यासाठी मी टोटल C काढला, त्यानंतर टोटल V काढला आणि मग त्याचा स्क्वेअर केला आणि जस्ट डिफरन्स. मग त्यानंतर मला एक टर्म ESचं हे मिळालं, EPचं हे मिळालं, दोघातील डिफरन्स म्हणजे दॅट इज द डिक्रीज इन एनर्जी. ओके ठीक आहे, थोडासा लेंदी होता ॲक्च्युली, हे मार्कर पण प्रॉपरली वर्क नाही होत असल्यामुळे प्रॉब्लेम झाला बघा. ठीक आहे, त्यानंतर लेट ABC बी द 3 पॉइंट्स इन द युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड ॲज शोन इन द फिगर. द इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज मॅक्झिमम ॲट पॉईंट B मॅक्झिमम ॲट पॉईंट C. ठीक आहे, मॅक्झिमम कुठे असणार असं विचारलं त्यांनी. ठीक आहे, कुठे कसं असणार. आता बघा एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे, ॲक्च्युली काय फॉर्म्युला आहे बघा, दॅट इज E इज इक्वल्स टू मायनस dV/dr. त्यांनी काय विचारलंय आपल्याला, देन द इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज dV/dr असा फॉर्म्युला विचारलाय. dV/dr इज असा फॉर्म्युला विचारलाय. ABC बी द 3 पॉइंट्स इन द युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड, द इलेक्ट्रिक पोटेन्शियल असं विचारलं त्यांनी. सो आपल्याला काय मिळतं बघा, इलेक्ट्रिक पोटेन्शियल V इज इक्वल्स टू काय होतं, मायनस E इंटू dr. सो याचा अर्थ काय माहिती आहे का, याचा अर्थ काय, सो जी इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे, द इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय असणार आहे बघा, जसं जसं आपण R वाढत जाणार आहे तसं आपण इलेक्ट्रिककडे कसं निगेटिव्ह होत जाणार आहे बघा. ही निगेटिव्ह काय साईन काय सांगते बघा, जसं जसं आपण R वाढत जाणार आहे तसं तसं जास्त निगेटिव्ह होत जाणार आहे बरोबर. म्हणजे इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय होणार आहे ऍक्च्युली, म्हणजे जिथे R जास्त तिथे आपल्याला पोटेन्शियल कमी मिळणार आहे. म्हणजे जिथे R कमी म्हणजे हे B ला काय असणार आहे ऍक्च्युली, मॅक्झिमम असणार आहे. कारण की जिथे जिथे जसे जसे इलेक्ट्रिक फील्ड वाढणार आहे तसं तसं पोटेन्शियल आपल्याला काय होणार आहे, पुढे जसं जसं विथ रिस्पेक्ट टू आर जातोय पोटेन्शियल आपलं कमी होणार आहे. सो मॅक्झिमम कुठे राहणार आहे पोटेन्शियल, B पॉइंटला राहणार आहे बघा. मॅक्झिमम पोटेन्शियल विल बी ॲट पॉइंट B. फॉर्म्युला लक्षात ठेवा, फॉर्म्युला आपण माहिती आहे आपल्याला, फॉर्म्युला काय आहे, दॅट इज E इज इक्वल्स टू मायनस dV/dr. साइन निगेटिव्ह साइन काय सांगते, दॅट इज V डिक्रीजेस. हा जो V आहे हा E च्या डायरेक्शन मध्ये डिक्रीज होतो, E च्या डायरेक्शन मध्ये डिक्रीज होतो. E ची डायरेक्शन इकडे आहे,
जशी जशी ई इकडे जाणार त्याच्या डायरेक्शन मध्ये व्ही डिक्रीज होतो, म्हणून बी हा इथे मॅक्झिमम असणार आहे. जिकडे जिकडे ई जाणार आहे तिकडे तो कमी कमी होत जाणार आहे. सो हा ह्या पॉइंटला मॅक्झिमम राहणार आहे. ही जी निगेटिव्ह साईन आहे ही काय सांगते, व्ही डिक्रीजेस, बघा इथे लिहितो मी, व्ही डिक्रीजेस in the direction of E. This हे कशामुळे, दॅट इज निगेटिव्ह साइन शोज दॅट, इथे लिहितो मी वरती, निगेटिव्ह साइन शोज, निगेटिव्ह साइन काय शोज करते, दॅट इज व्ही डिक्रीजेस इन द डायरेक्शन ऑफ ई. इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये व्ही डिक्रीज होतं. सो ऑप्शन विल बी बी ला सगळ्यात जास्त राहणार, दॅट इज ऑप्शन ए. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन. The plates of the parallel plate capacitor of capacity C1 are moved closer together until they are half their original position. Okay. न्यू कॅपॅसिटन्स सिंपल आहे बघा, D2 जो आहे तो काय आहे, D1/2 आहे. सो आपला फॉर्म्युला काय आहे, C चा A एप्सिलॉन नॉट K अपॉन D इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. सो ऑब्विसली C कसा होणार आहे, वाढणार आहे. सो C2 ऑब्विसली C2 कसा असणार आहे, 2 टाइम्स ऑफ C1 वाढणार तो ऑब्विसली, कारण की डी ला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे आणि डी कमी झालाय, हाफ पोझिशनला आलाय. सो ऑब्विसली जो C2 आहे तो 2 टाइम्स ऑफ असणार आहे. सिंपल क्वेश्चन. बघा त्यानंतर, द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऑन द सरफेस ऑफ द चार्ज सॉलिड स्पियर ऑफ रेडियस स्मॉल आर अँड व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी रो इज गिवन बाय. ओके ठीक आहे. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी विचारली इन टर्म्स ऑफ रो, इन टर्म्स ऑफ रो विचारली आहे बघा. बघा इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला काय, दॅट इज 1/4πε0 Q/r². आता ह्या Q ला मी असं लिहू शकतो, 1/4πε0 दॅट इज व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी इनटू व्हॉल्यूम, दॅट इज 4/3πr³ आणि हा खालचा r² जसेला तसा. सो हा r² आणि हा क्यूब इथे कॅन्सल होणार, हा 4 इथे कॅन्सल होणार, वरती फक्त काय, हा पाय पण कॅन्सल होणार, वरती फक्त राहणार रो इंटू r डिवायडेड बाय 3ε0. रो इंटू r डिवायडेड बाय 3ε0, दॅट इज ऑप्शन बी. ठीक आहे. नेक्स्ट ऑप्शन बघा, सॉरी नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिले, 2 चार्जेस ईच ऑफ, दिसतंय का क्वेश्चन, आय थिंक दिसत, ठीक आहे, थोडासा नीट जवळून पाहिला तर दिसतो बघा. ठीक आहे. काय सांगितलंय, 2 चार्जेस ईच ऑफ 1 मायक्रोकुलम placed at the corners of equilateral triangle. If the repulsive force between 2 charges is F, then the net force on the charge is. बघा काय विचारलंय बघा, 3 असे चार्ज आहेत, हे इक्विलॅटरल ट्रायंगलचे ठेवलेत. चार्ज किती आहे याचा, 1 मायक्रोकुलम आहे. तिन्ही चार्ज सेमच आहे, 1 मायक्रोकुलम, आणि तिन्ही चार्ज पॉझिटिव्ह आहे. 1 मायक्रोकुलम, तिन्ही कसे चार्ज पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. त्यांनी काय सांगितलंय की बिटवीन एनी 2 चार्ज इज F. ऑब्विसली आता ह्या दोघांमध्ये फोर्स एक असणार आहे, कसा असणार आहे तो फोर्स, रिपल्सिव्ह असणार आहे, पॉझिटिव्ह रिपल्सिव्ह असणार आहे, बरोबर. ह्याच्या मधल्या दोघांचा फोर्स रिपल्सिव्ह असणार आहे बघा. तर ह्याच्यावरती काय करतोय आता, ह्या चार्जवरती कोणता कोणता फोर्स ऍक्ट होणार आहे बघा. ह्या चार्ज, हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, तर रिपल्सिव्ह फोर्स ऍक्ट होणार आहे म्हणजे कसा, अवे फोर्स, याच्यापासून दूरचा फोर्स ह्या डायरेक्शनला ऍक्ट होणार आहे, आणि हा किती F आहे. त्यांनी सांगितलं प्रत्येक चार्ज, प्रत्येक फोर्स हा किती F आहे. आता ह्या चार्जवरती ह्या चार्जमुळे पण फोर्स ऍक्ट होणार आहे, आणि हा फोर्स कसा असणार, रिपल्सिव्ह असणार आहे, म्हणजे ह्याच्यामुळे हा इकडे ढकलला जाणार आहे, बरोबर. हा पण किती असणार आहे, F आहे. आता हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, हा अँगल ऑब्विसली 60 असणार आहे, हा पण, सगळे अँगल इक्विलॅटरलचे कसे असते, 60 असते. सो ऑब्विसली हा अपोजिट अँगल म्हणल्यावर हा पण 60 येणार आहे. म्हणजे काय झालं, आता इथे रिझल्टंट, ह्या दोघांचा रिझल्टंट असा असणार आहे इकडे F, बरोबर. सो रिझल्टंटचा फॉर्म्युला काय असतो आपल्याला माहिती आहे, दॅट इज अंडर रूट ऑफ F1. आपल्याला माहिती आहे R जर रिझल्टंट असेल तर आपण काय घेतो, अंडर रूट ऑफ A² + B² + 2AB cos θ, आपला रिझल्टंट वेक्टरचा फॉर्म्युला. सो इथं मी काय घेणार, F² + F² + 2F × F × cos of θ. θ किती आहे, 60. सो इथे काय घेणार मी बघा, 2F² प्लस इथे काय होणार बघा, 2F² × cos 60 म्हणजे किती, 1/2 होतो. सो 2 कॅन्सल होणार. सो तुम्हाला रूट मध्ये काय मिळणार, 3F². सो म्हणजे F² चा स्क्वेअर रूट बाहेर येणार, सो इथे राहणार F√3. दिस इज द आन्सर. F√3 आहे का कुठे, बघा हे √3F. ठीक आहे, सिंपल आहे, काही नाही. ह्याच्यावर रिपल्सिव्ह असणार, म्हणजे प्रत्येक चार्जवरती एवढं. त्यांनी फक्त विचारलं इन द नेट फोर्स ऑन आयदर चार्ज विल बी, कोणत्या तरी एकावरचा विचारलाय त्यांनी, म्हणून आपण हा पकडला. तुम्ही ह्याला जरी घेतलं, ह्याच्यावरती पण एक चार्ज,
याच्यामुळे याच्यावरती असा फोर्स ऍक्ट होतील, ह्याच्यामुळे याच्यावरती असा रिपल्सिव्ह, ह्याचा रिझल्टंट इथे. सिमिलरली ह्याच्यावरती ह्या चार्जमुळे असा ऍक्ट होणार, ह्या चार्जमुळे असा ऍक्ट होणार, इकडे असा रिझल्टंट परत इकडे आला आणि सेम येणार तिघांचा फोर्स √3f हाच राहणार. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन बघूया. काय दिलं याच्यामध्ये, 4 इलेक्ट्रिक चार्जेस +q -q आर प्लेस्ड इन ऑर्डर at the corners of square of side 2l. The electric potential at point midway between the two positive charges. ओके बघा, म्हणजे त्यांनी काय सांगितलं, एक स्क्वेअर प्लेट घेतली आहे, दिस इज स्क्वेअर प्लेट, तिची साईड किती आहे 2l, ठीक आहे 2l आणि ऑर्डर मध्ये दिलेत हे सगळ्या, त्यांनी मेन्शन केलंय प्लेस्ड इन ऑर्डर, हा +q, त्यानंतर हा -q, हा -q. त्यांनी काय सांगितलंय, द इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट पॉइंट मिडवे बिटवीन द टू पॉझिटिव्ह चार्जेस, हा पॉझिटिव्ह हा यांचा मिडवे म्हणजे हे डिस्टन्स किती राहणार, l राहणार आहे आणि हे डिस्टन्स किती राहणार आहे, l राहणार आहे. ठीक आहे. ह्या पॉइंटला आपल्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियल काढायचं आहे. आता ह्या पॉइंटला ह्या चार्जमुळे पोटेन्शियल असणार आहे, ह्या चार्जमुळे पण पोटेन्शियल असणार आहे, ह्याच्यामुळे पण, ह्याच्या सगळ्यांमुळे पोटेन्शियल असणार आहे, सगळ्यांमुळे आपले ऍडिशन करावं लागणार आहे. आता आपण करूया बघा टोटल पोटेन्शियल घेऊ आपण. नो पोटेन्शियल ऍट दिस पॉइंट ए ड्यू टू दिस +q काय असणार आहे, KQ अपॉन ह्या पॉइंटचं ह्याच्यापासून डिस्टन्स किती आहे, l आहे. आपण r घेत असतो, इन दिस केस r किती आला, l आला. त्यानंतर दुसरं, आता पोटेन्शियल ऍट दिस पॉइंट ए ड्यू टू दिस -q काय असणार आहे, -kq. आता ह्याच्यातले डिस्टन्स काय घ्यावं लागणार आहे आपल्याला, हे घ्यावं लागणार आहे. आता हे डिस्टन्स किती असणार आहे, हा 2l आणि हा l आणि हा राईट अँगल ट्रायंगल, म्हणजे इथं पायथागोरस थेरम जर वापरला तर याचा 4l² + l² म्हणजे 5l², त्याचा जर स्क्वेअर रूट घेतला तर काय येणार, √5l. म्हणजे हे डिस्टन्स किती येणार आहे, √5l. सिमिलरली असं डिस्टन्स ह्या साईडला पण लागणार आहे आपला, हे पण किती असणार आहे, √5l. बरोबर. सो इथे मिती किती येणार आहे, दॅट इज √5l. इथं हा मायनस चार्ज सेम, ह्याला बी तसंच घ्या, -kq अपॉन √5l. आणि आता ह्याच्यापासून काय येणार, सेम एवढंच येणार, दॅट इज अगेन +kq अपॉन l. दिस इज द, सगळ्यांची ऍडिशन करा, ह्या दोघांची ऍडिशन काय येईल, 2kq अपॉन l. ठीक आहे. त्यानंतर ह्यांची ऍडिशन काय येईल, मायनस मध्ये येईल, दॅट इज 2kq अपॉन √5l. सो दोघांमधून पण काय होईल बघा, काय काय कॉमन निघल, 2kq अपॉन l कॉमन निघतो बघा दोघांमधून, 2kq अपॉन l कॉमन निघतो आणि इकडे फक्त काय राहतं, 1 - 1 अपॉन √5, 1 - 1 अपॉन √5, दॅट इज हा बरोबर 2kq, बरोबर 2kq म्हणजेच काय, k म्हणजेच 1/4πε0. सो ऑप्शन विल बी ए, ऑप्शन ए. काही नाही, पोटेन्शियल विचारला होता, पोटेन्शियल इज अ नॉट अ वेक्टर क्वांटिटी, स्केलर क्वांटिटी आहे. हे इथे ह्या पॉइंटला ह्या चार्जमुळे सगळ्यांमुळे पोटेन्शियल असणार आहे, सगळ्याची ऍडिशन करावं लागणार आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. बघा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलंय, कॅपॅसिटर्स ऑफ कॅपॅसिटी C1, C2, C3 are connected in series. If the combination is connected to a supply V volt, then potential difference across the capacitor C1. Potential difference across the capacitor C1. ठीक आहे. बघा ह्यांचा मगाशीच पाहिला आपण, ज्यावेळेस असे 3 सिरीज मध्ये असतील तर ह्यांचा कॅपॅसिटर टोटल काय येणार आहे, 1/c इज इक्वल टू काय येणार आहे, 1/c1 + 1/c2 + 1/c3. मगाशीच आपण पाहिलं, हा जर रिझल्टंट आपण घेतला तर हा किती येतो, C1 C2 C3 डिवायडेड बाय C2 C3 प्लस C1 C3 प्लस C1 C2, हा एवढा यांचा रिझल्टंट येणार आहे. आता त्यांनी काय केलं, देन द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस कॅपॅसिटर C1. बघा आपल्याला माहिती आहे Q1 इज इक्वल टू, म्हणजे Q इज इक्वल टू काय असणार आहे बघा, Q इज इक्वल टू काय असणार आहे, दॅट इज Q1 इज इक्वल टू काय असणार आहे, C1 V1 असणार आहे बघा. Q1 इज इक्वल टू काय असणार आहे, C1 V1. त्यांनी काय विचारलंय, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस C1, तो काय असणार आहे, दॅट इज Q1 अपॉन C1 इज इक्वल टू V1 असणार आहे. Q1 अपॉन C1 इज इक्वल टू काय असणार आहे, V1 असणार आहे. सो Q1 म्हणजे आता काय घेणार आपण, आता Q म्हणजेच काय असणार आहे, सगळ्यांमध्ये चार्ज सेम असणार आहे, Q
अपॉन C1 इज इक्वल टू काय असणार आहे V1 असणार आहे, राईट. टोटल चार्ज, आता टोटल चार्ज काय असणार आहे, ऑब्विसली टोटल चार्ज म्हणजे काय असणार आहे, टोटल पोटेन्शियल C इंटू टोटल V, राईट, इज इक्वल टू V1 इज इक्वल टू काय असणार आहे C1, बरोबर. कारण की टोटल चार्ज म्हणजे काय असणार आहे, टोटल कॅपॅसिटन्स इंटू टोटल पोटेन्शियल डिवाइड बाय C1, बरोबर. इथे लाईन मारतो मधात. सो टोटल पोटेन्शियल जर मी इथं वरती लिहिलं तर बघा काय येणार, हे ह्याला इंटू व्ही ने मल्टिप्लाय केलं आणि डिवायडेड बाय C1, डिवायडेड बाय C1 जर केलं तर काय येणार आहे बघा आन्सर C1. सो आन्सर बघा काय येईल, C1 C2 C3, हां मग आन्सर बघा काय येईल बघा, म्हणजे इथे काय होईल, सी जर मी इथं परत पूर्ण लिहिला, ठीक आहे हे कट करा, सी जर इथे लिहिलं तर काय येईल C1 C2 C3 हा डिवायडेड बाय C1 आणि इथं ब्रॅकेटमध्ये C2 C3 सो ऑन हा ब्रॅकेट सेम असेल तसं राहणार, म्हणजे इथून काय होणार, हा C1 कॅन्सल होणार बघा, इंटू मल्टिप्लिकेशन म्हणजे C2 C3 इंटू व्ही आहे का कोणता असा ऑप्शन, C2 C3 इंटू व्ही, C2 C3 प्लस C1 C3 प्लस C1 C2 ऑप्शन ए. ओके ठीक आहे. नेक्स्ट ऑप्शन, sorry, next question. A battery is used to charge a parallel plate capacitor till the potential difference between the plate becomes equal to the EMF of the battery. The ratio of the energy stored in the capacitor to the work done by the battery. बघा एनर्जी स्टोर्ड किती असते, 1/2 CV स्क्वेअर, 1/2 CV स्क्वेअर, आणि वर्क डन बाय द बॅटरी बघा काय असते, वर्क डन बाय द बॅटरी काय असते ऍक्च्युली, दॅट इज बघा आपण पोटेन्शियलचा फॉर्म्युला पाहिलेला आहे, दॅट इज वर्क डन पर युनिट चार्ज, म्हणजे वर्क डनचा फॉर्म्युला काय होतो बघा, पोटेन्शियल इंटू चार्ज, म्हणजे इथे काय येणार V इंटू क्यू. त्यांनी काय सांगितलं, द स्टोर्ड इन द कॅपॅसिटर देन द वर्क डन बाय द बॅटरी विल बी द रेशिओ ऑफ द एनर्जी स्टोर्ड वर्क डन पर द, ओके ठीक आहे. सो म्हणजे त्यांनी काय विचारलंय, ओके याचा विचारलं म्हणजे 1/2 CV स्क्वेअर बाय Q इंटू व्ही असं विचारलंय त्यांनी, Q इंटू व्ही. सो बघा मी हे इथं या C ला मी असं लिहू शकतो 1/2 Q इज इक्वल टू CV आपण लिहितो, Q इज इक्वल टू CV. सो C ला मी लिहू शकतो Q बाय V. सो इथं काय येणार आहे बघा Q बाय V म्हणजे हा फॉर्म्युला येतो आपला 1/2 Q V स्क्वेअर अपॉन Q इंटू व्ही. सो हे V आपला हा फॉर्म्युला येतो 1/2 Q V अपॉन Q V. सो V V कॅन्सल, सो हा रेशिओ काय येणार आहे 1/2. त्यांनी काय सांगितलं, एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटर, हा आपला फॉर्म्युला माहिती आहे जनरल, एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटरचा 1/2 CV स्क्वेअर इज इक्वल टू VQ, बरोबर. सो ऑब्विसली इज इक्वल टू नव्हतं घ्यायचं ऍक्च्युली इथं, मला वाटलं दोघांना इक्वेट केलंय तिथं. सो त्यांनी ही जे फॉर्म्युला आहे आपला, हा एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटरचा आहे, दिस इज द एनर्जी स्टोर्ड, आणि वर्क डन काय असणार आहे, दॅट इज वर्क डन इज इक्वल टू काय असणार आहे, पोटेन्शियल इंटू चार्ज. हे पोटेन्शियल इंटू चार्ज कसं येतं, आपण डेरिवेशन मध्ये पाहिलेलं आहे किंवा फॉर्म्युला पोटेन्शियलचा, वर्क डन पर युनिट चार्ज. सो वर्क डन काय असणार आहे, पोटेन्शियल इंटू चार्ज, ठीक आहे. सो काही नाही, सिम्पली दोघांचा रेशिओ घेतला इन टर्म्स ऑफ Q आणि V, हा फॉर्म्युला लिहिला मी स्टोर्ड एनर्जीचा, आणि हा QV कॅन्सल होतो, फक्त राहतो 1/2. ओके ठीक आहे, ठीक आहे स्टुडंट. सो इथे आपले इलेक्ट्रोस्टॅटिक्सचे PYQ म्हणजेच काय, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन हे संपले आहेत. एखादा क्वेश्चन जर समजला नसेल, याच्यामध्ये काही लेंदी क्वेश्चन्स होते, थोडासा पेन पण नीट चालत नव्हता, इरेजर प्रॉपरली येत नव्हतं, जर काही क्वेश्चन समजले नसतील तर परत व्हिडिओ रिपीट करून स्लोमध्ये बघा, मे बी समजतील, जरी नाही समजली तर विचारू शकता तुम्ही. ओके ठीक आहे, क्लासमध्ये वगैरे विचारू शकता तुम्ही, और कमेंटमध्ये पण विचारू शकता. ओके ठीक आहे, थँक्यू. आय होप सगळं समजलं असेल, आणि हॅपी न्यू इयर, कारण की हा व्हिडिओ मी 1 जानेवारीला रेकॉर्ड करतोय. सो हॅपी न्यू इयर टू यू ऑल. आय होप तुमचं हे जे येणारं वर्ष सगळ्यांसाठी एकदम चांगलं जाईल. तुमची जी एक्झाम जी होणार आहे याच्यामध्ये CET एक्झाम असेल, JEE असेल, बोर्ड असेल, सगळ्यामध्ये तुम्हाला घवघवीत यश मिळावं अशीच माझी इच्छा, आणि मॅट्रिक्स कोचिंग क्लासेसची इच्छा. थँक्यू.